चला, सर्वांना प्रणाम. सगळ्यांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत. तुम्ही माझ्याशी काही जण इन्स्टामधून जोडले गेलेले आहात, काही जण फेसबुकमधून जोडले गेलेले आहात, काही जण पर्सनल रिलेशनमधून जोडले गेलेले आहात, काही जण व्हॉट्सॲपमधून जोडले गेलेले आहेत. तर तुम्ही कुठूनही जोडले गेलेले असाल, तुमचं मनापासून स्वागत. आता आजपासून आपण रेकीच्या प्रॉपर सिलेबसला सुरू करणार आहे. तुम्हाला जे काही शिकवलं जाणार आहे, रेकी लेवल 1, 2, 3, ते सगळं स्टेप बाय स्टेप असणार आहे. आणि आपण काय करणार आहे, आता ह्या सिलेबसला आजपासून सुरुवात करणार आहे. पहिली गोष्ट, माझ्या क्लासमध्ये मी मध्ये मध्ये बोलायला कुणाला देत नाही. जर का कुणाला त्याबद्दल राग येत असेल तर मी दिलगिरी व्यक्त करते. कारण काय होतं की जर का मी प्रत्येकाला प्रत्येक वेळेला प्रश्न विचारत बसले, आज थोडंसं फ्लेक्झिबल असेल पण उद्यापासून क्लास कंटिन्यू चालेल. जर का मी प्रत्येकाला विचारत बसले तर काय होतं, तो विषय ब्रेक होतो जो विषय मी शिकवतेय, आणि मग तुम्हालाही त्याची लिंक लागत नाही आणि मलाही लागत नाही. आणि मला ते आवडत नाही. कारण जर का तुम्ही माझ्याकडे ज्ञान घ्यायला आलाय, जर का तुम्ही माझ्याकडे शिकायला आलेला आहात, तर माझी अशी इच्छा असते की मी तुम्हाला ते पुरेपूर द्यावं, की जेणेकरून तुम्ही पुढच्या लोकांना गायडन्स करत असताना तुम्हाला त्याचा मदत होईल. किंवा तुम्ही ज्यावेळेला मास्टर व्हाल, ग्रँड मास्टर व्हाल, त्यावेळेला तुम्ही पुरेपूर दुसऱ्यांसाठी काम करू शकाल आणि तुम्हालाही त्यातून भरपूर सारं इन्कम मिळवता येईल. हा माझा एक चांगला विचार असतो. तर त्यामुळं मी अजिबात मध्ये कोणाचे प्रश्न घेणार नाही. आणि तुम्हीही चॅटबॉक्समध्ये कमीत कमी यूज करा. ज्यावेळेला तुम्ही माझ्याशी कनेक्शनमध्ये आहात त्यावेळेला चॅटबॉक्स कमी वापरा. ज्यावेळेला सगळ्यात शेवटी 5 मिनिटं तुम्हाला मिळतील त्यावेळेला तुम्ही बिनधास्त चॅटबॉक्स वापरा. तुम्ही मला प्रश्न विचारा. तुम्हाला त्या 5 मिनिटामध्ये काय असतील ते तुम्हाला 5 मिनिटामध्ये काय असतील ते तुम्हाला आन्सर्स मिळतील. ओके. तर आता मी ज्या वेळेला पोल बघितला, मी ग्रुपवर पोल टाकलेला होता. ओके. तर तो जो मी पोल बघितला त्याच्यामध्ये काही जणांना मी प्रश्न मुद्दामच टाकलेला होता, कारण मला बघायचं होतं की कुणाचं काय काय रिझल्ट आहे. तर काही जण मला माझ्याशी जोडले गेलेत हे शारीरिक अडचणींसाठी जोडले गेलेत, काही माझ्याशी जोडले गेलेत ते मानसिक अडचणींसाठी जोडले गेलेत, काही स्वतःवर प्रेम करायला शिकण्यासाठी जोडले गेलेले आहेत, काही आध्यात्मिक उन्नतीसाठी जोडले गेलेले आहेत. कारण त्यांना ते जिथं आहेत त्याच्यापेक्षाही कुठेतरी पुढे जायचंय. बरोबर आहे. काहींना नवीन शिकायचंय, उत्सुकता आहे की रेकी म्हणजे काय, म्हणून जोडले गेले. काही जणांना स्वतःच्या घरात बदल करायचे आहेत. काहीतरी ज्या वेळेला तुम्हाला घरात रिस्पेक्ट नसतो, ज्या वेळेला आपल्या मनामध्ये अशी भावना असते की मला प्रेम मिळत नाहीये, मी एकटी आहे, त्यावेळेला आपल्या घराला स्वतः आपण बदलणं आवश्यक असतं. ते कसं बदलायचं यासाठी काही जणी जोडल्या गेलेल्या आहेत. काही जणांचा व्यावसायिक दृष्टिकोन आहे. व्यावसायिक दृष्टिकोन असणाऱ्यांना ग्रँड मास्टर पर्यंत ही लेवल करावी लागेल. ग्रँड मास्टर पर्यंत तुम्ही जर लेवल केली तर तुम्ही चांगलं इन्कम मिळवू शकता. साधारण महिन्याला ते इन्कम 4 लाख पर्यंत जातं. इथपर्यंत तुम्ही इन्कम मिळवू शकता रेकीमधून. कारण ग्रँड मास्टर म्हणजे एकच नाहीये, तर त्यामध्ये खूप सारे पार्ट असतात की तुम्ही ते वेगवेगळ्या तऱ्हेने तिथं तुम्हाला शिकवलं जातं कसं वापरायचं. आणि मग तुमचं इन्कम साधारणतः महिन्याला 4 लाख पर्यंत जाऊ शकतं. 1 लाख मिनिमम कसेही इझिली कमवू शकता. पुढची जी स्टेप असते त्यासाठी थोडंसं कष्ट करावं लागतं. ओके. ठीक आहे. आता आपला तो आत्ताचा विषय नाहीये, आपण आता पहिलीत आहोत, त्यामुळे आपण आता इथे पाहणार आहोत रेकी म्हणजे काय. आता इतके दिवस मला ना काही जणांना विचारायचे की इतके दिवस आपण देवाला प्रार्थना करतो, बरोबर आहे, की हे देवा माझं ऐक, माझं ऐक, माझं ऐक. असे किती जण आहेत, असे किती जण आहेत की हे देवा माझ्याकडे बघ रे आता, असे म्हणणारे किती जण आहेत. ओके, बऱ्याच जण आहेत. आपण सारखं जातो, मंदिरांमध्ये जातो, सगळीकडे जातो, म्हणतो बघ माझ्याकडे. हो, ओके. तर देवानं असं समजा की देवानं ती प्रार्थना ऐकली आहे आणि तुम्हाला इथे पाठवलेलं आहे. देवानं तुम्हाला तथास्तु म्हणलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलंय की तू आता तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होणार आहेत आणि तथास्तु. आलं लक्षात. तर हे तुम्हाला ओके, थँक्यू सुजाता मॅडम. हे तुम्हाला देवानं एक अशी गिफ्ट दिली आहे सुंदर. तर आता आपण बघणार आहे पुढं
तर आपल्या मीटिंगचे काही नियम असतील ते मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जर का ऑफिसमध्ये असाल तर तुमचा कॅमेरा बंद राहील. 5 दिवस तुमचा कॅमेरा पूर्णपणे ऑन असला पाहिजे, कारण तुम्ही माझं आणि तुमचं ऊर्जा एक्सचेंज होत असतं. ज्या वेळेला मी तुम्हाला तथास्तु म्हणते त्यावेळेला तेवढ्याच व्हायब्रेशन्स माझ्या हातातून तुमच्याकडे जात असतात. लक्षात आलं? तर ही जी प्रोसेस आहे, जर तुम्हाला खरोखर हवं असेल, आशीर्वाद हवाय, ऊर्जा हवी आहे, कॅमेरा ऑन ठेवणं मस्ट आहे. आणि तो कॅमेरा ऑन ठेवून इकडे तिकडे फिरत बसायचं नाही, कारण कॅमेरा बंद ठेवून जी व्यक्ती काम करते ती व्यक्ती 4 कामं करत असते, मल्टीटास्किंग करत असते. सो ते करण्यापेक्षा तुम्ही स्थिर बसून व्यवस्थित ते लेक्चर ऐका, की जेणेकरून परत तुम्हाला रेकॉर्डिंग सुद्धा ऐकायची गरज लागत नाही. तुम्हाला नोट्स काढायचे, तुम्ही रेकॉर्डिंगकडे जाऊ शकता. ओके. तर तुम्हाला काय करायचंय की लक्ष देऊन ऐकायचंय. नंतर चॅटिंग कोणीही करत बसायचं नाही, की मी समजा एखादा विषय तुम्हाला सांगितला की तुमच्या मनात लगेच उत्सुकता येते, मग मॅडम ह्याची फी काय, मग मॅडम ते कसं करायचं, असं नाही. तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं, जर तुम्ही खरोखर लेक्चर जर लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तीही इझिली मिळतील. नाही कळलं मला पर्सनलवर मेसेज करा. माझा नंबर ऍडमिन मध्ये आहे, तुम्हाला सापडतो माझा नंबर आणि त्याला माझा फोटो पण असेल. तर त्यामुळे तुम्हाला सापडायला खूप इझी आहे. तुम्हाला अगदी शंका आली, तुम्ही बिंदास मेसेज करा. तुमच्या प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर देणं ही माझी जबाबदारी आहे. सो तुम्ही कधीही मला प्रश्न करू शकता. नंतर ज्या दिवशी अट्युनमेंट असेल त्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना उपस्थित राहणं आवश्यक आहे. अट्युनमेंट कोणीही चुकवायची नाही कसल्याही परिस्थितीत. म्हणून ती अट्युनमेंट मी रात्री ठेवणार आहे. तुम्ही कुठेही दिवसभर फिरून आलात, काहीही झालं तरी पण तुम्ही रात्री घरी, तरी आपण आपल्या घरी रात्री 9 वाजता तरी असतो, कुठेही ट्रॅव्हलिंग मध्ये नसतो. त्यामुळे तुम्ही प्रत्येकानं शेड्यूल करताना असं करा की शनिवारी रात्री तुम्हाला माझ्या समोर हजर राहायचंय अट्युनमेंटसाठी, आणि आपण त्या दिवशी ऍक्टिव्हेशन पण करून घेणार आहे. त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी हजर राहणं आवश्यक आहे शनिवारी. प्रत्येकानं तुमचं शेड्यूल असं ऍडजस्ट करा की शनिवारी रात्री तुम्ही कुठेही ट्रॅव्हलिंग मध्ये नसाल, गाडीमध्ये कुठे ड्रायव्हिंग करत नसाल, आपल्या घरात व्यवस्थित असाल, किंवा कुठेही समजा तुम्ही दुसऱ्या गावात गेलाय तर हॉटेलवर जर असला तर तुम्ही स्थिर असाल एका जागेला, असं प्लॅनिंग करायचं. ओके. त्याच्यानंतर कुणीही झोपून क्लास करायचा नाहीये. मान्य आहे दुपारची वेळ आहे, तुम्हाला जर झोप येत असेल तर अगोदर तुम्ही झोप काढून घ्याल, पण झोपून क्लास करू नका, कारण तुम्ही एका ब्रह्मांडीय शक्तीबरोबर जोडले जाताय. ब्रह्मांड त्याच वेळा आपल्याला शक्ती देतं ज्या वेळेला आपण डाउनलोड व्हायला इथनं ओपन असू ना आपलं. आणि आपण इथनं ओपन कधी असणार? झोपल्यावर असू का? नाही, आपण ज्यावेळेला बसतो सरळ त्यावेळेला हे ओपन असतं. मग तुम्हाला वरून काय, जी शक्ती वरून येते ब्रह्मांडाकडून ती तुम्हाला मिळेल. तर त्यासाठी झोपून क्लास कुणीही करायचा नाही. क्लासचं सगळ्यांना रेकॉर्डिंग मिळणार आहे. ते रेकॉर्डिंग डायरेक्ट युट्यूबवर लोड केलेलं आहे, ते तुम्ही दुसऱ्याला शेअर करू शकता. लेवल 2 लेवल 3 ला आपण ते दुसऱ्याला शेअर करू शकत नाही, पण लेवल 1चं रेकॉर्डिंग तुम्हाला कोणाला इच्छा झाली, तुमच्या घरातलं कोणीतरी आहे आणि हे बाबा ऐका, तर तुम्ही शेअर करायला तुम्हाला परवानगी असते. लेवल 2 आणि लेवल 3 ला ती परवानगी नसते. तुम्ही शेअर करू शकता सगळ्यांना, तुम्ही ते कितीही वेळा ऐकू शकता. त्यामुळे तुमचा क्लास चुकला तरी टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला रेकॉर्डिंग मिळतं, रात्री तुम्ही बसून नोट्स काढू शकता. परत आता आपण ह्यामध्ये काय काय शिकणार आहे, तर पहिल्यांदा मी तुम्हाला रेकीतले बेसिक शिकवणार आहे, की जे बेसिक आपल्याला ऊर्जा स्वीकारण्यासाठी आवश्यक असतात. त्यामध्ये तुम्हाला ग्राउंडिंग शिकवलं जाणार आहे. ग्राउंडिंग का शिकायचं हेही सांगितलं जाणार आहे. तुमच्याकडे वही पेन असेल तर नोट डाऊन करून घ्या, मी सांगत आहे. कधी काय माझं राहिलं तर मला रिमाइंडर टाकाल. ओके. तर ग्राउंडिंग शिकवणार आहे. हिस्ट्री शिकणार आहे आपण रेकीची मधले गैरसमज शिकणार आहे, कारण रेकीबद्दल बरेच गैरसमज पण आहेत, तर ते आपण बघणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला मन तुमचं मोकळं कसं करायचं तेही शिकवलं जाणार आहे. तुमचं अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड शिकवलं जाणार आहे. तुम्हाला फूड, वॉटर म्हणजे तुमचं जेवण, अन्न, पाणी चार्ज करायला शिकवलं जाणार आहे. ॲफर्मेशन कसं द्यायचं, ते किती वेळा लिहायचं, आपण ते कसं करू शकतो, कुठल्या पेजवर लिहावं लागतं, कुठलं पेन वापरावं लागतं, हे सगळं तुम्हाला ह्या पूर्ण क्लासमध्ये सांगितलं जाणार आहे. हे आता मी तुम्हाला डिटेल सांगतेय,
तुम्ही इंट्रोडक्शनच्या क्लासमध्ये आला होता त्यावेळेला मी तुम्हाला इतकं डिटेल नाही सांगितलं, पण हे तुम्हाला पूर्णपणे ह्या रेकी लेवल 1 मध्ये शिकायला मिळतं. हे सगळं हे छोटे छोटे पार्ट आहेत त्यातले. चक्र क्लिनिंग आलं, मग चक्रांची माहिती मग त्याच्यासोबतच येते की प्रत्येक चक्र काय काम करतं त्याची माहिती त्याच्यासोबत येते. तुम्ही तुमचा ऑरा बघणार आहे, तुम्ही तुमचा ऑराचा अनुभव करणार आहे. ऑरा म्हणजे आपला आभा मंडल जे आपल्याला दिसत नाही, तर तुम्ही ते बघणार आहात. तुम्ही स्वतःचं आभा मंडल फील करायला शिकणार आहे ह्याच्यामध्ये. प्लस तुम्हाला 12 पॉइंट आणि 24 पॉइंट शिकवले जाणार आहेत रेकीतले की तुम्हाला स्वतःला हील करता यावं म्हणून. म्हणजे पूर्ण सेल्फ हिलिंग तुम्ही ह्या लेवल फर्स्ट मध्ये शिकता, स्वतःला हील कसं करायचं. त्याचबरोबर तुम्हाला झिबू सिम्बॉल्स दिले जाणार आहेत. होपोनोपोनो प्रेयर कशी म्हणायची स्वतःसाठी तेही सांगितलं जाणार आहे. काल ज्या लेडीज माझ्या क्लासला असतील, संडेला माझी बॅच असते, संडेला माझं लाईव्ह सेशन असतं युट्यूबवर फक्त महिलांसाठी, तर ते 4 वाजता असतं संध्याकाळी. तर त्याच्यामध्ये काल होपोनोपो प्रेयर शिकवली आहे, महिलांसाठी आहे फक्त ते सेशन. महिलांनी कसं स्वतःला डेव्हलप करायचं, कसं स्वतःवर आध्यात्मिकरित्या स्पिरिच्युअलिटी प्रमाणे कसं काम करायचं त्यासाठी आहे. तर हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. झिबू सिम्बॉल 4च दिले जाणार आहेत जे तुम्ही तुमच्या मुलांसाठी वापरू शकता, घरासाठी वापरू शकता, तुमच्यातले रिलेशन्स चांगले घरामध्ये डेव्हलप होण्यासाठी वापरू शकता. असे हे झिबू सिम्बॉल्स मिळणार आहेत. तर काय विसरायचं नाही आपल्याला, फक्त शनिवारी रात्री 9 वाजता आपल्याला हजर राहायला विसरायचं नाहीये. रविवारचा क्लास अजिबातच मिस करायचा नाहीये. सगळ्यांनी जे रेकॉर्डिंग बघतात त्यांनी सुद्धा मिस करायचा नाहीये. तर आता आपण पहिल्यांदा जाणार आहे बेसिक. आत्तापासून रेकी शिकायला आपण सुरू करत आहोत. ओके, आत्ता 15 मिनिटं मी तुमची घेतली सगळं जे काही आपण बेसिक सांगायला. आता आपण चाललोय पुढच्या प्रवासाकडे, बरोबर आहे. तर आता मला एक जण कोणीतरी सांगा की आपण ज्या वेळेला एखाद्या नवीन घरात राहायला जातो त्यावेळेला आपण काय करतो. श्रुती मॅडम तुम्ही सांगताय का की आपण काय करतो ज्या वेळेला आपण नवीन घरात राहायला जातो, आपण त्यावेळेला काय करतो. बोला श्रुती मॅडम, बोला. तुम्हाला अनम्यूट करायला पाठवलेलं आहे. पहिला अनम्यूट करा स्वतःला आणि मग बोला. घरात होम गेम घालतो ना, होम. बर, घरात होम घालतो, ठीक आहे. ओके, म्हणजे आहे, ठीक आहे, बरोबर आहे. आता दीक्षा मॅडम सांगा, आपण काय करतो. कुठेतरी राहायला जायचंय आपल्याला, आपण काय करतो पहिल्यांदा. वास्तू शांत करतो. हा, वास्तू शांत करतो, पण त्याच्या अगोदरही काहीतरी करतो. साफसफाई करतो. हा, कोण बोललं साफसफाई करतो. श्रुती मॅडम तुम्ही बोलला का. हा. ओके, तर बरोबर आहे, आपण काय करतो, साफसफाई करतो. बरोबर आहे, थँक्यू. तर तुम्ही स्वतःला म्यूट करा. हा, तर ज्या वेळेला आपण कुठल्याही घरात राहायला जातो त्यावेळेला पहिल्यांदा आपण त्या घरातला कोपरा आणि कोपरा स्वच्छ करतो. त्याच्यावर जी धूळ बसली आहे ती काय करतो, काढून टाकतो. बरोबर आहे, ऍग्री आहेत सगळे ह्यासाठी, बरोबर आहे. तर आपण काय करतो, त्याला पूर्ण स्वच्छ करतो, आवरतो. आपल्या घरात देवी बसणार आहे, आपण काय करतो, पूर्ण स्वच्छता करतो. तुम्ही त्याच्या अगदी सगळ्या लेडीज काना कोपरा ज्या कोपऱ्यात काय पडले सगळं 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 तुम्ही स्वच्छ करता. आपल्या घरी दिवाळी येते, लक्ष्मीपूजन असतं, आदल्या दिवशी बायका पूर्ण घर स्वच्छ करतात. बरोबर आहे. मग आता विचार करा, आपण जर का नवीन ऊर्जेला स्वीकारायला निघालोय तर आपण आपल्या मनावर बसलेली धूळ स्वच्छ करायला पाहिजे का नको. पाहिजे ना. मनावर धूळ आहे का नाहीये, आहे का नाहीये. तुम्ही फक्त हात दाखवा, मला कळतं. ओके, आहे. सगळ्यांच्या मनावर धूळ आहे, कुणाच्या नाहीये असं नाहीये. मग आता आपण आज ती धूळ ना झाडणार आहे, तर ती कशी झाडणार आहे तर सांगते. आपण एक वही आणि पेन घेणार आहे आणि त्या वही पेन घेऊन आपण आपल्या मनात जितक्या काही निगेटिव्ह भावना आहेत सगळ्या उतरून काढणार आहे. त्याच्यावर सगळं वही आणि पेन घेऊन बसा आणि ते ना एक असा कागदाचा तुकडा घ्याल. असं अगदी वही आणि पेन असं घेऊ नका, एक कागदाचा तुकडा घ्याल आणि त्याच्या आपलं पेज घ्याल की जे तुम्हाला फाडता येईल इझिली. हा, बरोबर आहे मंदा मॅडम, तुम्ही ते घेतलंय ना, तसंच बरोबर आहे. त्याच्यावर तुमच्या मनामध्ये ज्या काही भावना आहेत
त्या सगळ्या तुम्हाला काय करायच्या आहेत, लिहून काढायच्या आहेत. सगळ्या भावना लिहून काढा, जितक्या कुणाबद्दल निगेटिव्ह असू देत. आज तुम्ही कुठेतरी गेला, तुम्हाला कोणीतरी काहीतरी बोललं, तुम्हाला वाईट वाटलं असू दे, सगळ्या भावना उतरून काढा. एकही गोष्ट अशी सोडू नका की तुम्हाला शक्य नाही, तुम्हाला आवडणार नाहीये, मी कशी लिहू. लाजू नका, मी तुम्हाला कुणाला विचारणार नाहीये तुम्ही कुणाबद्दल काय लिहिलं. बिनधास्त लिहा, सगळ्या भावना लिहा. ज्यांचे ज्यांचे कॅमेरे बंद आहेत ते काय करतायत, मल्टीटास्किंग करतात का खिडक्या बंद ठेवून. आणि जे आता ऑफिसमध्ये असतील त्यांनी एक लक्षात घ्या की जर का तुम्ही आत्ता करू शकत नसाल तर उद्यापासून सकाळी ही प्रोसेस करत राहा. एका पेजवर सुजाता मॅडम करा. तुम्ही जेवढं मी दिलेला टास्क कंप्लीट कराल ना तेवढं लवकर मोकळं व्हाल तुम्ही. ओके, तेवढं तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स लवकर कमी होतील. सो जे काही मनात असेल ते लिहा. हा बोला श्वेता मॅडम. मॅम, ते आपल्याला लिहायचे आहेत ना फक्त? हा लिहायचे आहेत, मी नंतर सांगणार आहे काय करायचे. मनातलं सगळं उतरून काढा पेपरवर. ओके. ओके, सगळं लिहा. जे दुःख असेल, ज्या अडचणी असतील सगळं लिहून काढा. आणि आज नंतर रोज तुम्हाला हे सगळं करायचंय आणि रोज तुम्हाला ही मी सांगितलेली प्रोसेस करायची आहे. जोपर्यंत तो कागद कोरा राहत नाही तोपर्यंत आपण हेच करणार आहोत. सगळेजण लिहित आहेत म्हणजे तुम्ही एक चांगले स्टुडंट आहात. व्हेरी गुड. सगळ्यांनी तुमचे कॅमेरे उभे ठेवा काय, कारण ना काही जणांचं काय होतं, तुम्ही मोबाईल आडवा ठेवलात. हा बोला. मॅम, आता आपण आपल्या स्वतःबद्दल पण लिहू शकतो ना की? ते सगळं लिहा मॅडम. जे मी सांगितलं ना, जे मनात असेल ते सगळं लिहा. सगळं, कुणा स्वतःबद्दल, दुसऱ्याबद्दल, कुणाबद्दल सगळं सगळं लिहा. कुणाबद्दल मनामध्ये राग असेल, द्वेष असेल, सगळं सगळं. स्वतःची तुमचे शारीरिक काय प्रॉब्लेम्स आहेत सगळे लिहा. माझे पाय कंटिन्यू दुखतात, मी इनकम्प्लीट आहे, मनामध्ये भावना असते की मी कोणाला पुरू शकत नाही, सगळं सगळं लिहा. व्हेरी गुड, सगळे लिहितात. बघा सुजाता मॅडम भरपूर बाहेर निघतं की नाही, सगळं बाहेर निघालं पाहिजे. आणि ज्यांनी ना कुणीतरी नंबर आणि असं काहीतरी घातलेलं आहे तर तुम्ही तुमचे नावं घालाल का? तुमची नावं घालाल. ज्यावेळेला तुम्ही मीटिंग मध्ये एंटर कराल तुमचं नाव घालाल. सो मला ना तुमचं नाव कळेल, कारण माझं लक्ष असतं की कोण कोण आलेलं आहे. तर मग झिओमी 23129 असं एक आहे आणि झिओमी 2328 RN असं एक आहे. दादा तुमचं एक कसं आलंय, मला आता नावं माहित नाहीत ना. सो ठीक आहे, उद्यापासून केअर घ्याल की तुम्ही तुमच्या नावाने एंटर करा. गणेश हा हनुमंत सर, का तुमचा काय प्रश्न आहे का? ओके, झालं लिहून. आता काय करायचंय बघा. आता जे काही तुमचं लिहून झालंय ना
ते पूर्णपणे सगळं 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 असं त्याचे इतके बारीक तुकडे करायचे, फाडून टाका ते सगळं, फाडून टाका. आणि मनात एकच भावना ठेवायची, मी सगळं सोडून देते, मी अजिबात ह्या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देणार नाहीये आणि मी हे सगळं सोडून देत आहे. चांगलं मस्तपैकी बारीक त्याचे तुकडे करायचे आणि जाऊन एकतर ते डस्टबिन मध्ये टाकायचे किंवा नंतर तुम्ही जाळून टाका. क्लास झाल्यानंतर पेपर तुम्ही जाळला तरी चालतो, क्लास झाल्यानंतर तुम्ही तो जाळू शकता. आणि ज्यांनी खूप बारीक तुकडे केलेत नेऊन डस्टबिन मध्ये टाकून द्या. असं आपण कसं फाडतो की नाही, रागारागानं सगळं फाडून सगळं डस्टबिन मध्ये टाकून द्या. सगळी निगेटिव्हिटी टाकून द्यायची, आपल्याला ठेवायची नाहीये काही. आता आपण हे रोज करणार आहे. हे एक सुंदर टेक्निक आहे की जे तुम्ही रोज करायला लागला तर तुमच्या मनात काहीच उरणार नाही. भले आदल्या दिवशी किती जणांबरोबर पण भांडणं होऊ देत, काही होऊ देत, तुम्ही इझिली ते काय कराल, सोडून द्यायला शिकाल. आणि एक दिवस असं येईल की तुम्हाला एक सुद्धा लिहिण्यासाठी घटना राहणार नाही त्याच्यावर, इतके तुम्ही फ्री होऊन जाल. जुन्यापैकी कोण आहे का की जे कोणी ही प्रोसेस करतात आणि त्यांना फरक पडलाय? कुणाचं पेज कोरं राहतंय असं कोणी आहे का जुन्या व्यक्तींपैकी? असेल तर हँडरेज कराल. जुन्या व्यक्तींपैकी ज्या कोणी हे करतात ते कोणी आहे का? हँडरेज कराल. म्हणजे बाकीच्या लोकांना कळेल की नाही तुम्ही करताय आणि खरोखर मन मोकळं होतं. ही प्रोसेस खूप चांगली प्रोसेस आहे. तुमच्यापैकी कोणाला कसं वाटतंय? जर का खूप टेन्शन मध्ये कोण असेल तर कोणाला छान वाटतंय का? ऑन करून बोला माईक. आज आहे तुमचं माईक चालू आहे, मी बंद नाही केलेले आज. आज तुम्ही मॅडमशी भरपूर बोलू शकता. आरती मॅडम कसं वाटतंय? छान वाटतंय? संतोष सर तुम्ही पण फाडून टाकलेलं बघितलं मी, म्हणून म्हणलं कसं वाटतंय? हो, छान वाटते मॅडम. हा, तर मग ती प्रोसेस रोज कराल का? जमेल का करायला सगळ्यांना? हो हो करीन की. ओके, थँक्यू. तर हे तुम्हाला रोज करायचंय. काहीही मनातलं दुःख असू दे, काही असू दे, सकाळी एकदा लिहून काढायचं आणि तो एकतर कागद जाळून टाकायचा किंवा सरळ त्याचं पूर्णपणे बारीक करायचं ते आणि टाकून द्यायचा. ह्याच्यामुळं ही जी प्रोसेस आहे ही तुमचं सबकॉन्शियस माइंड डेव्हलप करते. ही जी प्रोसेस मी तुम्हाला शिकवली ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे काही अडकलेलं असतं ते बाहेर काढायला मदत करते. आपलं अवचेतन मन हे खूप बारीक सारीक गोष्टींना लक्षात ठेवत असतं आणि ते आतमध्ये कुलपाट ठेवत असतं ते सगळं, आणि ते कुठंतरी बाहेर येऊन आपल्या आयुष्यातली अडचण बनत असतं. म्हणून आपल्याला ते जर काढायचं असेल तर ही प्रोसेस सगळ्यात सोपी पद्धत आहे की जी तुम्ही काय करू शकता, जी तुम्ही रोजच्या रोज करू शकता. किंवा संध्याकाळी आला, तुम्हाला खूप दुःख झालंय, कुणीतरी बोललंय, आपला बॉस आपल्याला रागवलाय, काहीही झालेलं असू दे, सगळं लिहून काढायचं आणि फाडून टाकायचं. बघायचं मनावरचं ओझं असं कोणीतरी उतरवतं ना, ती भावना आपल्या मनात येते. ओके, तर आता आपण पुढे जाऊ. आता आपण आपलं मनावरची थोडीशी धूळ गेलेली आहे, अजून पूर्ण नाही गेली. जोपर्यंत पेपर कोरा होत नाही ना तोपर्यंत पूर्ण धूळ गेलेली नाहीये. ज्या दिवशी तुमचा पेपर कोरा होईल त्या दिवशी म्हणायचं आपलं मन असं पूर्ण स्वच्छ झालंय. आंघोळ केल्यावर कसं आपलं सगळं आपण पूर्ण आपलं स्वच्छ करतो, आपल्याला कसं फ्रेश वाटतं, तसं तुम्हाला त्या दिवशी वाटेल. मन असं इतकं फ्रेश होऊन जाईल की वाटेल अरे काय मला आज खूपच हलकं वाटतंय. असं ज्या दिवशी तुमचा कागद कोरा राहील त्या दिवशी तुम्हाला मला सांगायचंय की मॅडम आज ना काहीच उरलं नाही, लिहायला मला काही आठवतच नाहीये. ओके, कितीही वेळा करू शकता तुम्ही ही प्रोसेस, किती वेळा करू शकता तुम्ही. सकाळी केली, दुपारी तुम्हाला वाटलं मला परत एकदा करायची आहे, तुम्ही करू शकता. कितीही वेळा करा. मनात जे काय असेल ते फाडून टाकायचं, मनातलं लगेच नील करून टाकायचं. बऱ्याच जणांना ही गोष्ट जमत नाहीये पण आपल्याला ती जमवायची. ओके, आता आपण पुढे जाऊ. आपण जाऊ रेकी म्हणजे काय. मॅम 2 मिनिटं फक्त हा, बोलू? श्वेता मॅडम शेवटची 5 मिनिटं.
ओके ओके सॉरी सॉरी मॅम हा. पण आपल्याला जे निगेटिव्ह विचार आहेत ते लिहून आपण हे पाडायचे आहेत ना हो हो, की निगेटिव्ह म्हणजे विचार फक्त लिहायचेत आणि आपल्याला ते जाळायचेत किंवा फाडून हा डस्टबिन टाकायचे. ओके. तर आता आपण बघणार आहोत रेकी म्हणजे काय. रेकी ग्राउंडिंग इकडे जाणार आहे. तर रेकी ही कोणतीही जादू नाहीये. रेकीला कुठल्याही धर्माचं बंधन नाहीये. झोप आली की मला सांगा, मग आपण स्टोरी सांगू दुसरी. ओके. तर रेकीला कोणत्याही धर्माचं बंधन नाहीये. रेकी ही सगळेजण यूज करतात कारण आपण ती युनिव्हर्सल एनर्जी म्हणून यूज करतो. तुम्ही नोट्स काढू शकता. बोलता मी सांगतेय, मी सावकाशच बोलतेय. तर आणि जर नोट्स काढायच्या नसतील तर तुम्ही नंतर ह्याच्यात काढाल, रेकॉर्डिंग बघून काढाल. तर रेकी ही एक युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी आहे. युनिव्हर्सल उपचार करणारी एनर्जी आहे की जी जादू नाहीये, की ती आपण स्वतः डेव्हलप करतो स्वतःमध्ये. आणि तुमचे मास्टर्स तुम्हाला अट्युनमेंटद्वारे युनिव्हर्सशी कनेक्ट करून देतात. तर ही शरीर, मन आणि भावना यांना बॅलन्स करण्याची एक सुंदर टेक्निक आहे. रेकी काय आहे की शरीर, मन आणि भावना यांना बॅलन्स करायचं एक सुंदर टेक्निक आहे की ज्यामुळे आपण आयुष्यामध्ये सुखी होऊ शकतो आणि कोणत्याही टेन्शन मधून त्रास न करून घेता मार्ग काढू शकतो. अशी एक सुंदर टेक्निक म्हणजे रेकी आहे. युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी. युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी. आलं लक्षात? जर समजा आता ही एनर्जी करते काय, बरोबर आहे, ही एनर्जी काय करते, तर ऊर्जा ही सगळीकडे आहे. ह्या युनिव्हर्सची जी ऊर्जा आहे ती सगळीकडे आहे. आता जर का आपल्याकडे युनिव्हर्सची ताकद आहे, म्हणजे आपल्याकडे लाईट येते, बरोबर आहे, आपण घरात दिवे लावतो. आता पण आपण तुम्ही बसलाय तर लाईट मध्ये बसलेले आहात. घरामध्ये ट्यूबलाईट चालू आहे. समजा वीज तर तयार होतीये, पण तिला कॅरी करण्यासाठी, तिला आणण्यासाठी जर ताराच नसतील, तिला आणण्यासाठी तुम्ही घरात जर बल्बच लावला नसेल, तर ती वीज तुमच्या घरापर्यंत येईल का? नाही येणार. मग आपण रेकीच्या माध्यमातून काय करतो, तो जो युनिव्हर्सल फोर्स आहे, ती जी युनिव्हर्सची खूप प्रचंड शक्ती आहे, त्या शक्तीला आपल्यापर्यंत आणण्यासाठी आपण एक माध्यम तयार करतो, एक चॅनल तयार करतो, एक बल्ब तयार करतो. म्हणजे वीज म्हणजे युनिव्हर्सची ताकद आणि बल्ब म्हणजे आपण स्वतः, की जो आपण ती एनर्जी कॅरी करतोय आणि दुसऱ्यांच्या उपचारासाठी ती यूज करतोय. हे लक्षात आलं? समजलं? रेकी म्हणजे काय तुम्हा सगळ्यांच्या लक्षात आलं. आता ही जर एनर्जी आपल्याला आपल्यामधून प्रवाहित करायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं? अट्युनमेंट घ्यावी लागते. मग तुमच्या समोर जे मास्टर असतात ते काय करतात, तुम्हाला तुमचे कपॅसिटी तिथपर्यंत आणून ठेवतात की तुम्ही ती जी वीज आहे ती तुम्ही तुमच्या घरापर्यंत आणू शकाल. त्या विजेचा किंवा त्या एनर्जीचा उपयोग तुम्ही 4 लोकांसाठी करू शकाल. या लेवलला ते आणून ठेवतात आणि म्हणून तुम्हाला अट्युनमेंटची गरज असते. ओके. आता ज्या वेळेला आपण रेकी शिकतो, एखादी ऊर्जा ग्रहण करतो, मग तुम्ही ती कोणतीही असू दे, तुम्ही योगामध्ये काम करत असाल, तुम्ही परत निसर्गोपचार असाल, तुम्ही डॉक्टर असाल, तुम्ही इंजिनियर असाल, कोणत्याही फील्डमध्ये जावा, जर का तुम्हाला कुठल्याही ऊर्जेशी अटॅच व्हायचंय तर तुम्हाला ग्राउंडिंग महत्वाचं असतं. बेसिक काय असतं? ग्राउंडिंग. इंजिनियर लोक अर्थिंग करतात का नाही? करतात. घर बांधताना अर्थिंग करतो का नाही? करतो. बरोबर आहे. तसंच कोणत्याही ऊर्जेला कनेक्ट होत असताना अर्थिंग करावं लागतं. जे कोणी वेगवेगळ्या डिफरंट मॉर्टॅलिटीजमध्ये काम करतात, हिलिंगच्या मॉर्टॅलिटीजमध्ये, त्यांना ग्राउंडिंग हे सगळ्यात महत्वाचं असतं. जसं इंजिनियर लोकांना पण महत्वाचं असतं. आपण MSCB मध्ये गेलो तर तिकडे पण तुम्हाला प्रत्येक ठिकाणी त्यांनी ग्राउंडिंग केलेलं दिसतं. एकतर ती सेफ्टी पण असते
स्वतःचं संरक्षण पण असतं त्याच्यामध्ये. आपण घराला करतो, स्वसंरक्षणासाठी करतो, कुणाला त्याचा त्रास व्हायला नको, जो फोर्स येतो त्याचा. तसंच आपणही ग्राउंडिंग करणं महत्वाचं असतं. तर आज आपण पहिली प्रोसेस शिकणार आहे, ग्राउंडिंग. ही प्रोसेस तुम्हाला आत्तापासून कुठल्याही तुम्ही क्षेत्रात जावा, तुम्हाला उपयोगी येणार आहे. तर ग्राउंडिंगमुळे तुम्हाला काय होणार आहे? ग्राउंडिंगमुळे तुम्ही स्वतःची एनर्जी रात्रीपर्यंत टिकवू शकणार आहे. सगळ्यात महत्वाचा फायदा. ग्राउंडिंगमुळे तुम्ही काय करणार आहे? तुमच्या शरीरातल्या वेदनांना अर्थिंग करायला शिकणार आहे. ग्राउंडिंगमुळे तुम्ही जे दुःखी होता, भावनिक होता, तुमच्या मनामध्ये जे काही भावनिक विचार आहेत ते रिलीज करायला शिकणार आहे. आणि तुम्हाला जे तुम्ही काम करणार आहात रेकीमध्ये ते फुल फोर्स न करण्यासाठी तुम्हाला हे ग्राउंडिंग यूज होणार आहे. म्हणून मी तुम्हाला पहिलं बेसिक शिकवते, ग्राउंडिंग. ओके. तर आता सगळ्यांनी ग्राउंडिंग करण्यासाठी डोळे बंद करायचे आहेत. डोळे बंद करा. 5च मिनिटं घेणार आहे मी, खूप वेळ लागणार नाहीये ग्राउंडिंगसाठी. डोळे बंद करायचे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा. पाठीचा कणा ताठ. हाताची ध्यान मुद्रा करा, किंवा तुम्ही मांडीवर असं ठेवू शकता, एकमेकावर ठेवू शकता, किंवा गुडघ्यांवर हात ठेवा. डोळे बंद. स्वतःचे श्वास बघा. प्रत्येक श्वास येतोय, श्वास जातोय, श्वास येतोय, श्वास जातोय. नजर एकदा डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक अवयवावर घेऊन जा. एकदा स्वतःच्या मनाला सगळ्या अवयवांमधून पाहून परत श्वासावर घेऊन या. आता लक्ष आकाशाकडे घेऊन जायचंय. आकाशातून एक ब्ल्यू रंगाचा प्रकाश येतोय. तुम्हाला जर का रंग दिसत नसेल तर पांढऱ्या रंगाचा प्रकाश बघा, चमकदार प्रकाश बघा. तो प्रकाश येतोय आणि तुमच्या सहस्त्रार चक्रामध्ये प्रवेश करून, सुजाता मॅडम डोळे बंद करा, सुजाता मॅडम डोळे बंद करा. तर तो प्रकाश तुमच्या सहस्त्रार चक्रामध्ये प्रवेश करून तुमच्या संपूर्ण पाठीच्या कण्यामधून तो प्रवाहित होतोय. प्रत्येक पेशीमधून तो प्रवाहित होतोय. आपल्या डोक्याच्या भागातून, आपल्या डोळ्याच्या भागातून, पूर्ण चेहऱ्याचा भाग, मान, डावा खांदा, उजवा खांदा, उजवा हात, डावा हात, पूर्ण पाठीचा कणा, पाठीचे स्नायू, छाती, पोटाचे स्नायू आणि संपूर्ण पायाचा भाग, पूर्ण डावा पाय, पूर्ण उजवा पाय, पूर्ण त्याच्यातून प्रवाहित होतोय. आणि तो प्रकाश तुमच्या पायांमधून जमिनीमध्ये जातोय. पाहायचंय, जे चेअरवर बसलेत त्यांना इझी आहे. तो प्रकाश पूर्णपणे पायातून जमिनीकडे जातोय. जे मांडी घालून बसलेत त्यांनी तुमच्या माकड हाडातून तो प्रकाश जमिनीकडे पाठवून द्या. आणि तो प्रकाश जमिनीला छेदून आतमध्ये गेलेला आहे. आणि आतमध्ये जाऊन तो जिथे ज्वालामुखी आहे त्या ज्वालामुखीमध्ये त्यानं त्या सगळ्या वेदना, सगळं काही त्या प्रकाशात, त्या ज्वालामुखीमध्ये जळून गेलेलं आहे, खाक होऊन गेलेलं आहे. इमॅजिन करायचं, तो प्रकाश कंटिन्यू वरून येतोय आणि जमिनीमध्ये जातोय. प्रकाश येतोय, तो तुमच्या पूर्ण शरीरामधून, पेशीमधून, हाडांमधून पूर्ण फिरून तो जमिनीकडे चाललाय.
कंटिन्यू तो प्रकाश बघायचा आहे. बघायचं आहे आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला, तो पेशी जवळ जातोय, तिथून सगळं सगळं गोळा करतोय आणि आपल्या हाडांमधून जाऊन तो जमिनीकडे चाललाय. आणि तिथं जे काही असेल ते सगळं जमिनीमध्ये आपण त्या ज्वालामुखीमध्ये त्या वेदना सगळ्या निघून गेलेल्या आहेत. पुन्हा लक्ष श्वासावर आणा. हातांचं घर्षण करा. हात पूर्ण गरम करायचे, डोळ्यांवर ठेवायचे. पूर्ण हात गरम करा छानपैकी आणि डोळ्यांवर ठेवा. आणि डोळे उघडायचे. आता फक्त कुणीतरी एकानेच मला सांगा, तुम्हाला काय फील झालं, कसं वाटलं? एकच मिनिट मला एकच व्यक्तीनं ओपन करा. मला हात दाखवा, मी ओपन करते माईक. मी तुम्हाला पाठवते, मी रिक्वेस्ट पाठवते. ओके, कोण बोलतंय? हँड रेस करा. कोणाला फील झालं? प्रतीक्षा मॅडम, हा पहिल्यांदा अनम्यूट करा आणि बोला, कारण सगळेजण बोललात तर मग समजणार नाही कोणाचंच कोणाला. हा, शरीर बोला. आहे ना माझं, शरीर आहे ना माझं एकदम असं जड झालं, थोड्या क्षणासाठी असं दुखायला लागलं. हा, आणि हात पण एकदम असे वजन वजन झालंय माझ्या बोटांना एकदम. ओके. पण ती ऊर्जा जमिनीत पाठवली का तुम्ही? हो. ओके, मग आता थोड्या वेळानं तुम्हाला बरं वाटायला लागेल. म्हणजे एनर्जी फ्लो झाली असा त्याचा अर्थ आहे. आणि आता थोड्या वेळानं तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल. थँक्यू. ओके. हा, अलका मॅडम बोला. तुम्ही पहिल्यांदा अनम्यूट करा स्वतःला. हा, बोला. डोक्यातून एक काहीतरी असं हे आल्यासारखं वाटलं, असं पण अंगभर शरीरभर. मला ऍसिडिटीचा खूप त्रास होतो, त्यामुळे तिथून एकदम हे झाल्यासारखं वाटलं, फ्लो झाल्यासारखं वाटलं काहीतरी. हा, मग मग तुम्हाला हलकं पायात वाटतंय का? अं? हलकं वाटतंय? हा, असं ते मी हे करून पायातून काहीतरी खाली गेल्यासारखं वाटलं एकदम. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही बरोबर केलं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही सगळ्यांना जमलं करायला. थोडक्यात काय सांगायचंय मला, सगळ्यांना तुम्हाला करायला जमलं. काही जण बोलत होते, एक लक्षात घ्या. आता तुम्ही सगळेजण मला दिसताय. काही जण बोलत होते, काही जण मेडिटेशनला बसले नव्हते. तर एक लक्षात घ्या, तुम्ही आता हे मी प्रोसेस जी तुम्हाला सांगतेय, पियुष मॅडम तुम्हाला बोलायचंय का? ओके. तर तुम्हाला मी जी ही तुम्हाला प्रोसेस सांगतेय, ही तुमच्या एक आयुष्यात कल्याणासाठी आहे. तुम्हाला जर स्टेप बाय स्टेप वर जायचंय तर तुम्हाला हे सगळं केलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या आयुष्यातलं दुःख दूर करायचंय ना, मग तुम्हाला ज्या प्रोसेस मी सांगितल्यात त्या केल्याच पाहिजे. तुम्हाला तुमच्या शारीरिक वेदना दूर करायच्यात तर तुम्हाला हे सगळं केलं पाहिजे. तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे तर केलं पाहिजे. एक लक्षात घ्या, तुम्ही जिथं विश्वास ठेवणार आहे ना, तिथं सगळं आहे. जर का ती एनर्जी नसतीच तर तुम्हाला ती जाणवलीच नसती. पहिली गोष्ट, आज एनर्जी आहे. ह्या ब्रह्मांडात प्रत्येक वस्तूला एनर्जी आहे, म्हणून ती तुम्हाला जाणवतीये. आणि तुम्हाला जर त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर डोळे बंद करून शांत बसलंच पाहिजे. जे लोक आता कामात होते आणि करू शकले नाहीत, त्यांनी रात्री ही प्रोसेस करून बघायची. ही प्रोसेस खूप महत्वाची आहे. आपण ऊर्जेशी कनेक्ट होत असताना
तुम्हाला ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला अनवाणी गवतावर जाऊन उभं राहायचं, गवतावर किंवा मातीमध्ये जाऊन उभं राहायचं, हात मागे बांधायचे आणि पूर्णपणे पाहायचं की वरून एनर्जी येते आणि खालून जमिनीत चालली आहे. स्वतःच्या शरीराचं अर्थिंग करायचं. ज्या वेळेला तुम्ही हे रोज प्रॅक्टिस कराल त्यावेळेला एक स्टेज अशी येईल की तुम्ही रोज करून तुमच्या शरीरामध्ये वेदनेला स्थानच राहणार नाही, तुमच्या शरीरामध्ये निगेटिव्हिटी राहणारच नाही. का तर आपण ती जमिनीला देऊन टाकतोय सर्क्युलेट करायला. तिथं ती रिसायकल होतीये. रिसायकल कुठं होतं? सगळं जमिनीमध्ये. बरोबर आहे? तर ते राहणारच नाही दिवसातून. हो, तुम्ही दिवसातून केव्हाही करू शकता, केव्हाही करा. नंतर मी तुम्हाला तेच सांगते, नंतर अशी सिच्युएशन येईल की तुम्ही दिवसभर कनेक्टेड राहाल युनिव्हर्स सोबत, त्या एनर्जी सोबत, आणि मग तुमच्या शरीरामध्ये खरोखर कुठली वेदना राहणार नाही. आणि तुम्ही सकाळी उठल्यापासून सकाळी 4ला जरी उठलेले असाल, रात्री 12 वाजले तरी काम करण्या इतकी ताकद तुमच्याकडे असेल. हे मी माझं स्वतःचं उदाहरण सांगते. ज्या वेळेला तुम्ही कोणत्याही कामात तुम्ही असाल तर तुम्हाला हे खूप उपयोग येणार आहे, ग्राउंडिंग. ओके, सगळ्यांना हे समजलं असेल कसं करायचं. तुम्ही जमिनीवर उभा राहून केलं तर सगळ्यात चांगलं ग्राउंडिंग होतं, कारण जमीन ही सगळं रिसायकल करते आणि ते जे तुम्ही असेल ते पायातून जमिनीमध्ये सोडायला सोपं जातं. समजतंय का सगळ्यांना? इझी आहे? समजतंय का? कुणाला कंटाळा आला? जरा कंटाळा आलेल्याने हात वर करा. कंटाळा आला असेल तर पाणी पिऊन घ्या थोडंसं. अजून पुढे जायचंय आपल्याला. कंटाळा आला असेल तर पाणी पिऊन घ्या. बर, आता पुढे रेकी करत असताना आपण आता बऱ्याच जणांच्या मी आता पहिल्यांदा शंका घेते. रेकी करत असताना आपण आजारी पडतो का? तुम्हाला बरेच प्रश्न आहेत, तर मला 2 प्रश्न आलेले होते, ते 2 प्रश्न पहिल्यांदा मी क्लिअर करते. की पहिला प्रश्न होता की रेकी केल्यामुळे आपण दुसऱ्याची निगेटिव्हिटी घेतो का? आपण दुसऱ्याची निगेटिव्हिटी स्वतःमध्ये घेतो का? आणि आपण अट्युनमेंट ही ऑनलाईन घेऊ शकतो का? हे 2 प्रश्न माझ्याकडे आलेले होते. हे असे प्रश्न कुणाकुणाला आहेत त्यांनी चॅटबॉक्समध्ये वाय टाका. असे प्रश्न कुणाकुणाला आहेत त्यांनी चॅटबॉक्समध्ये वाय टाकाल. की रेकी घेतल्यामुळे आपण दुसऱ्याची निगेटिव्हिटी घेतो का? किंवा रेकीमुळे आपण दुसऱ्याच्या निगेटिव्हिटीला अटॅच होतो का? आणि रेकीमुळे आपलं अट्युनमेंट आपण ऑनलाईन घेऊ शकत नाही का? कारण बरेच जण मला आतापर्यंत मला 4 जणांचे मेसेज आले की मॅडम बरेच जण सांगतायत की अट्युनमेंट ऑनलाईन दिली जात नाही आणि तुम्ही कसं काय देताय आणि मग आम्ही कसं शिकायचं. बरोबर आहे? तर एक लक्षात घ्या, आपण हा जो ऑनलाईन क्लास घेतलाय हा सगळ्यांच्या सोयीसाठी घेतलाय, कारण सगळ्यांपर्यंत रेकी पोहोचावी, सगळ्यांना करता यावं. आपण रेकी ही कशी काम करते सांगते. तुमच्या नळाला जे पाणी येतं घरात ते नदीतून डायरेक्ट येतं का? नदीतून डायरेक्ट येतं? नाही येत. बरोबर आहे? तर ते कसं येतं? पहिला टाकीत जातं, टाकीमध्ये गेलं जातं, तिथे शुद्धीकरण केलं जातं, मग तिकडून पाईपलाईन दिल्यात प्रत्येकाच्या घराला आणि मग ते तुमच्या घरात येतं. बरोबर आहे? सेम युनिव्हर्सकडे एवढी एनर्जी आहे. युनिव्हर्स म्हणजे एक पाण्याची टाकी आहे आणि तिच्याकडे इतकी एनर्जी आहे की ती एनर्जी तुमच्या घरापर्यंत त्या नळाद्वारे येते. लक्षात आलं? मग ह्याच्यामध्ये नळाला त्रास होईल का हो? नळाला त्रास होईल? नाही. नळ कशाचं काम करतोय? वाहून नेण्याचं काम करतोय. करेक्ट? मग जर का नळ फक्त वाहून नेण्याचं काम करतोय तर त्या पाण्याला काय निगेटिव्हिटी आहे? किंवा तुम्ही ज्याला बादलीमध्ये जे पाणी ओतताय ती गंजलेली आहे, ती घाणेरडी आहे का ती स्वच्छ आहे, ह्याचा काय फरक पडणार आहे नळाला? नाही. हे समजून घ्या ही कन्सेप्ट. बादली घाण असेल तर नळ पाणी देणार नाहीये का? देणार आहे. बरोबर आहे? बादली स्वच्छ असेल तरी देणार आहे, बादलीला होल पडला असेल तरी देणार आहे. करेक्ट? सेम रेकी आहे. अजून काय सोप्या पद्धतीने एक्सप्लेन करू?
मग ती जी नकारात्मकता असेल, समजा तुम्ही मास्टर झालात, तुम्ही आता लेवल 1 केली, लेवल 2 केली, लेवल 3 केली, किंवा तुम्ही कुणाच्याही पोटावर हात ठेवला आणि तुम्ही म्हणला थांबा थांबा तुमचं पोट दुखतंय, मी तुम्हाला हिलिंग देते, आणि तुम्ही हात ठेवला त्या पोटावर आणि तुम्ही हिलिंग द्यायला सुरू केलं, तुम्हाला सिम्बॉल येत असले सिम्बॉल टाकले, सगळं केलं, तुमचं हिलिंग सुरू झालं, तुमच्या हातातून एनर्जी वाहायला लागते. ती एनर्जी ज्यावेळेला वाहायला लागते त्यावेळेला तुम्ही दिलेले आहात म्हणून त्याची निगेटिव्हिटी तुमच्याकडे येत नाही. का येत नाही? कारण टाकी देणारी, जी पाण्याचा फ्लो देणारी जी टाकी आहे ती वर आहे ना, ती तुम्हाला देतीये आणि तुम्ही काय करताय? पाठवून देताय. सो तुमचा त्या निगेटिव्हिटी बरोबर काहीही संबंध नाही. तुम्हाला शिकवलं जातं क्लासमध्ये की ती निगेटिव्हिटी कट कशी करायची. समजा कुणाची निगेटिव्हिटी तुमच्या आभामंडलामध्ये आलीच, कारण पुढचा माणूस खूप निगेटिव्हिटी असेल तर आपलं आभामंडल त्याच्याबरोबर मिक्स होतं आणि येते निगेटिव्हिटी, पण ती कट कशी करायची हे तुम्हाला शिकवलं जातं. सो आपण एक चॅनल म्हणून काम करतोय. नळ हा एक चॅनल आहे, आपण चॅनल म्हणून काम करतोय. पाणी तुम्ही कोणाला देताय ते काय, तुम्हाला ज्याला गरज आहे त्याला तुम्ही देणारच आहे. मग तो कसलंही भांड घेऊन येऊ दे, छोटं घेऊन येऊ दे, मोठं घेऊन येऊ दे, होल असलेलं घेऊन येऊ दे, पाणी तर आपल्याकडे भरपूर पाणी आहे, टाकी भरलेली आहे आपली ब्रह्मांडाची, आपल्याला फक्त द्यायचं काम करायचं. अंडरस्टँड? सोप्या पद्धतीने कळलं? ओके. कुणाला अजून झोप नाही आली असं मला वाटते, कोणी नाही झोपेत आहे. ओके. तर हे झालं रेकीचं गणित. मग तो फ्लो येणार आहे जाणार आहे. दुसरं आहे अट्युनमेंट. अट्युनमेंट ही अशी प्रोसेस आहे की जी तुम्हाला तुमचा मास्टर देतो आणि तो मास्टर तुम्हाला चॅनल बनवतो. जसं रेडिओची फ्रिक्वेन्सी ऍडजस्ट केली जाते. आपण काय करतो, रेडिओची 94.3 लावा, परत अजून काय असेल 92.1 काय असेल ते आपण कशी ऍडजस्ट करतो, तसं तुमची फ्रिक्वेन्सी आणि ब्रह्मांडाची फ्रिक्वेन्सी ऍडजस्ट करून देण्याचं काम आम्ही करतो. आणि मग तुमच्या हातातून एनर्जी जिथे तुम्ही हात ठेवाल तिथे वाहायला सुरुवात होते. आणि ही एनर्जी इतकी सुंदर एनर्जी आहे की तुम्ही नुसतं ज्या व्यक्तीला तुम्ही एनर्जी देताय त्या व्यक्तीला हवी तेवढीच एनर्जी तुमच्या हातातून जाते. त्याच्यापेक्षा तुम्ही पावशेर वर देत नाही, बाबा मी तुला ऑफरमध्ये देतो, नाही, ऑफरमध्ये दिली जात नाही ती एनर्जी. त्या माणसाला डोकं दुखतंय, त्याला जेवढी आवश्यक आहे तेवढीच एनर्जी जाईल. त्या माणसाची चक्र इम्बॅलन्स आहे, त्याला जेवढी आवश्यक आहे तेवढीच एनर्जी जाईल. सो रेकी ठरवते किती जाणार आहे पुढच्या माणसाला, तुम्ही ठरवत नाही. समजलं सगळ्यांना? रेकी ठरवते कुणाला किती प्रमाणात दिली जायचंय. तुमच्या हातातून जोपर्यंत एनर्जी फ्लो होते तोपर्यंत तुम्ही हात असे त्या व्यक्तीकडे करायचे. ज्या वेळेला एनर्जीचा फ्लो थांबेल त्यावेळेला आपल्या हाताला कळतं एनर्जीचा फ्लो थांबलाय आणि आपण मग त्या रेकीचे धन्यवाद मानून आपण हात बाजूला काढून घेतो. सो त्याचंही टेन्शन नाही. मग अट्युनमेंट ही अशी प्रोसेस आहे की तुम्हाला ते जोडून दिलं जातं त्या फ्रिक्वेन्सी बरोबर आणि तुम्हाला अट्यून केलं जातं ब्रह्मांडासोबत आणि मग ती एनर्जी वाहायला लागते. पण परत एक गणित आलं, मग तुम्ही माझ्याकडनं अट्युनमेंट घेतली आणि 10 दिवस तुम्ही काहीच केलं नाही किंवा महिना 2 महिने तुम्ही बघितलंच नाही, तर काय मॅडम? तर परत मग नळाला गंज पकडला की नळ बदला. आलं लक्षात? परत तिथला नळ काढायचा आणि दुसरा लावायचा. म्हणजे काय? परत बे के बे, बे दोने 4, बे त्रिक 6. म्हणजे परत आपण काय करायला पाहिजे, परत आपण पहिल्यापासून सुरुवात करायला पाहिजे. मग परत लेवल 1 ची कोणाची तरी अट्युनमेंट घ्यायला पाहिजे, परत ती सगळी प्रोसेस करायला पाहिजे आणि आपण मेडिटेशन करून स्वतःची एनर्जी वाढवायला पाहिजे. म्हणजे परत तुम्ही पहिल्या वर्गात आला. लक्षात आलं का? म्हणून आपली जी साधना आहे ती ब्रेक नाही करायची, ती साधना कंटिन्यू करायची. ज्या स्टेप्स तुम्हाला सोप्या सोप्या सांगितलेल्या असतात त्या स्टेप्स तुम्हाला सकाळी करूनच घ्यायच्या. नाही एक दिवस चुकलं तर कनेक्शन तरी करून घ्यायचं ब्रह्मांडासोबत आणि पुढं चालू राहायचं. कारण तुमच्या हातातून मग ती एनर्जी फ्लो होत राहते, नळाला गंज लागत नाही. थोडक्यात व्यवस्थित ऑपरेट होतो. मग समजलं? लक्षात आलं ना सगळ्यांना कसं आहे? आणि अट्युनमेंट ही डिस्टन्स हिलिंगनं दिली जाते. आता बघा, तुम्ही जर माझ्या समोर बसलेले आहात तर मी तुम्हाला काय शिकवणार आहे? लेवल 3 ला डिस्टन्स हिलिंग शिकवणार आहे. तर डिस्टन्स हिलिंग म्हणजे काय?
तुम्ही इथे बसू शकता किंवा तुम्ही इंडियात बसलेले आहात आणि तुमची मुलगी जर अमेरिकेमध्ये असेल तर तिच्या पोटात दुखायला लागलं तर तुम्ही तिथून हिलिंग पाठवू शकता. तुम्ही बसू शकता, तिथून हिलिंग देऊ शकता, त्या मुलगीला बरं वाटतं. हे आम्ही रेग्युलर करतो म्हणून मी तुम्हाला एवढ्या कॉन्फिडेंटली सांगते. तर ते हिलिंग पोचतं की नाही, कारण ती ऊर्जा आहे. बरोबर आहे. एखादी मैत्रीण जर का तुम्हाला तुम्ही खूप घनिष्ठ मैत्रिणी आहात, मग त्या मैत्रिणीला जर असं वाटलं आज हिचा कॉल नाही आला आणि हिनं मला कॉल करायला पाहिजे, तर कधी कधी पटकन कॉल येतो ना तुम्हाला, किंवा तुम्ही एखाद्याला करता, अरे नाही मला तिची खूप आठवण येते, मी कॉल करते. एखादा मुलगा तुमच्यापासून दूर असेल तर त्याला काहीतरी त्रास व्हायला लागला तर आईला कनेक्शन कळतं, आई लगेच म्हणते, लगेच मुलाला कॉल करते. त्यावेळेला कुठे मध्ये बंधन असतं का कशाचं? नाही. त्यामध्ये ऊर्जा काम करत असते, टेलिपॅथी काम करत असते. त्याप्रमाणे तुम्हाला ज्या वेळेला मी अट्युनमेंट देते त्यावेळेला रेकीमध्ये असे सुंदर सुंदर सिम्बॉल आहेत की तुम्हाला कनेक्ट केलं जातं, तुम्हाला डिस्टन्स हिलिंग शिकवलं जातं. तर आपण अट्युनमेंट का नाही घेऊ शकत? बरोबर आहे ना? तर आपण अट्युनमेंट घेऊ शकतो. ती समोरच द्यायला पाहिजे असं नाही, आणि ती सुद्धा ग्रुप अट्युनमेंट होते. विचार करा, आपण हिलिंग तुम्ही ग्रुपला देऊ शकता. तुम्ही ज्यावेळेला मास्टर होता त्यावेळेला तुम्ही पूर्ण ग्रुपला हील करू शकता, एवढी ताकद तुमच्यात येते. सो त्या बाबतीत कुणीही मनात शंका ठेवू नका की मी अट्युनमेंट घेतली तर मला ते जाणवेल का नाही किंवा होईल का नाही. अजिबात मनात शंका घेऊ नका. ज्या दिवशी तुमची अट्युनमेंट होईल त्या दिवशी तुमच्या हातातून एनर्जी फ्लो फोर्सनं सुरू होतो. ज्या खरोखर आणि तुम्हाला खरोखर फील होतं की अरे मी काहीतरी वेगळं आहे. आज लक्षात घ्या, माझ्या ग्रुपमध्ये 114 लोक काहीतरी 100 काहीतरी किती आहेत बरं, मी आता बघितले नाहीत, 100च्या वर लोक आहेत. बरोबर आहे. त्यातले फक्त 32 लोक आज मिटिंगला आहेत. मला माहित नाही आता पुढच्या वेळेला किती कनेक्ट होणार आहेत, पण 32 लोक आज मिटिंगला आहेत. म्हणजे तुम्ही काहीतरी स्पेशल आहात की युनिव्हर्सनं तुम्हाला ही बुद्धी दिली की नाही आज तुला ह्या क्लासला बसायचंय, तुला तुझ्या आयुष्यातलं दुःख दूर करायचं तर तुला हा क्लास अटेंड करायचा आहे. बरेच जण ठीक आहे बंद ठेवून ऐकतायत, पण काही जण ऑफिसमध्ये असतील, काही जण काम करत असतील, स्वीकार आहे. पण त्यांच्या मनात उर्मी तर आली, ऊर्जा तर आली की नाही मला जॉईन व्हायचंय, मला ऐकायचंय मॅडम काय सांगतायत. आलं का लक्षात? हेच असतं तुमचं पहिलं पाऊल तुमच्या चांगल्याकडे. आणि हे पाऊल टाकायलाच बऱ्याच जणांना त्यांचा वेळच येत नाही, मुहूर्तच लागत नाही. म्हणून तुम्ही आजपासनं तुम्ही लक्षात घ्यायचं, तुम्ही एनर्जी बरोबर कनेक्ट आहात, तुम्ही एक स्पेशल मेंबर आहात, तुम्ही एक डिवाइन चाइल्ड आहात, तुम्ही त्या युनिव्हर्सची मुलं आहात, हे लक्षात घ्या. म्हणून त्यानं तुम्हाला आज रेकी बरोबर कनेक्ट होण्यासाठी पाठवलं. आता ऊर्जा काय काम करते? आता तुम्ही म्हणाल मी रेकी बरोबर कनेक्ट झालो आणि मग मला काय फरक पडेल? तुम्हाला मानसिक, शारीरिक, भावनिक सगळे बदल बघायला मिळतील. याच्यानंतर 6 महिन्यात तुम्ही असे कोणी व्यक्ती असाल की तुम्हाला असं वाटेल 6 महिन्याच्या अगोदर तर ती मी अशी होते आणि माझ्यात एवढे सगळे चेंजेस झाले, जे मी म्हणेल ते माझ्या सत्यात उतरते, एवढा कॉन्फिडन्स तुम्हाला येईल. तुम्ही रेकीला मागता मागता दमून जाल, एवढं रेकी देते जर तुम्ही व्यवस्थित केलं तर. कारण मी म्हणलं ना, मग काहीच नाही केलं की नळाला गंज लागतो, तसं आपल्या डोक्यालाही गंज लागतो. त्याच्यामुळं रेकी द्यायला दमत नाही, पण आपण घेण्यासाठी थकून जाल इतकं ती देते. तर रेकी तुमच्या भावनांवर काम करते, स्ट्रेसवर काम करते. तुम्हाला आपल्या मुलाला ताप आला असेल किंवा कोणाला खूप फीवर असेल त्याच्यावर सुद्धा तुम्ही रेकीनं काम करू शकता. पेन, एन्झायटी सगळ्या आजारांवर रेकी काम करते. कॅन्सरवर सुद्धा रेकीचा प्रयोग झालेला आहे. कॅन्सर झालेले पेशंट सुद्धा रेकीनं बरे केलेले आहेत. मग विचार करा की मी तुम्हाला डिवाइन चाइल्ड का म्हणलं असेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ऊर्जा कधी काम करते सांगते. आजकाल तुम्ही सगळेजण न्यूज बघतात ना, सगळे न्यूज तुम्ही म्हणजे इंडियामध्ये तर सकाळी उठल्यावर टीव्हीच चालू असतो, बरोबर आहे ना? सगळे न्यूज बघतात.
तर न्यूज मध्ये आपण बघतो, मागच्या वेळेला झालेला प्लेनचा ऍक्सिडेंट बघितला आपण, किती लोक गेले. रोज काहीतरी अशी न्यूज असते की जी न्यूज मनाला वर म्हणजे हादरवून टाकते. बरोबर आहे ना? बरोबर आहे. मग जर का आपल्यासोबत ऊर्जा असेल तर आपण त्या संकटातनं इझिली बाहेर पडू का नाही? विचार करा. जर का तुमच्याजवळ ऊर्जा असेल, तुम्ही आता मी बाकीचं जाऊ दे, काही जण यामध्ये असतील की जे स्वामींचं करतात, दत्ताचं करतात. मला कुठल्या धर्माबद्दल नाही बोलायचंय, पण काही जण, बरेच जण असतात की ते स्वामींचं करतात. मग काय होतं, कधीतरी तुम्हाला काहीतरी समोर संकट येणार असतं आणि तुम्हाला अचानक असं होतं की तुम्हाला काम लागतं आणि तुम्ही बाहेर पडतच नाही, घरातच थांबता. बरोबर आहे. आणि जर का एखादा काहीतरी मोठा ऍक्सिडेंट होणार असेल तर तुम्हाला फक्त ओरखडा उठतो आणि थोडंसंच रक्त जातं. असं किती जणांना अनुभव आलाय? ओके, आले. बऱ्याच जणांचे हँड रेज झाले, बस दाखवले मला की बाबा अनुभव बऱ्याच जणांना आलाय. ठीक आहे. तर म्हणजे ही ऊर्जा, कोणतीही ऊर्जा ह्यासाठी आपल्यासोबत लागते. कधी कधी बऱ्याच जणांना माहित असेल की बस चाललीये, तुम्ही त्या बसमधनं जाणार असता पण तुम्ही मागच्या बसमध्ये चढता आणि त्या पुढच्या बसचा काहीतरी गोंधळ झालेला असतो किंवा ती बंद पडलेली असते, काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो. ह्यासाठी ऊर्जेसोबत कनेक्ट असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर लोक म्हणतात ना, मी नास्तिक आहे, मी कशाला बघू, मला नाही करायचंय हे सगळं. आजही जगात अशी लोक आहेत की मला नाही करायचंय. तर ऊर्जा आपल्यासोबत ह्यासाठी लागते. गुरु जशी आपल्याला हाताला धरून नेतात ना, तशी ऊर्जा आपल्याला नेते. आता मी अनुभवांमध्ये वेळ नाही घालवत, पण मी तुम्हाला ऊर्जा का महत्वाची असते आणि का कनेक्टेड असायचं हे समजावून सांगितलं. आता पुढे तुम्हाला रेकी बरोबर आता इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं रेकी म्हणजे काय? मी पुढे जाऊ शकते, आता पुढे जाऊ शकते. तर आता आपण जाऊ रेकीच्या इतिहासाकडे जाऊ. बरोबर आहे. रेकी सेल्फ हिलिंगसाठी आपण वापरतो, तर रेकीचा इतिहास आपल्याला माहित पाहिजे. मी स्क्रीन शेअर करतेय तुम्हाला, बरंचसं स्क्रीन शेअर मधून सगळ्यांना स्क्रीन दिसतीये? ओके, दिसतीये का सगळ्यांना? बर. आता रेकीचे समज आणि गैरसमज. रेकीचे गैरसमज आपण ज्यावेळेला बघतो त्यावेळेला रेकी मधले समज गैरसमज बघत असताना रेकी, आता परवा मी एक न्यूज बघत होते, तर त्या न्यूज मध्ये असं सांगितलेलं होतं, पोलिसांनी त्या जागेची रेकी केली. हा एक सेंटेन्स होता त्याच्यामध्ये. पोलिसांनी त्या जागेची रेकी केली म्हणजेच काय केलं, तर त्या जागेवर जी काही घटना घडली असेल, त्या जागेवर ती घटना घडली कशी ह्याचा सिक्वेन्स लावण्याला पण रेकी म्हणलं जातं. ओके. समजा एखाद्यानं एखादा अपराध केला, तर तो अपराध करताना कुणाच्या बाबतीत केला, त्याची अगोदर तो माणूस काय करत असतो, त्याच्यावर लक्ष ठेवत असतो, त्याच्याकडे बघत असतो, तो किती वाजता येतो, किती वाजता जातो, ह्याला पण रेकी म्हणलं जातं. बरोबर आहे. तर ह्याच्यात आपण गोंधळ नाही करून घ्यायचा. आपण जी रेकी करतो ती युनिव्हर्सनं आपल्याला दिलेली एनर्जी, त्याचा वापर करून, ती सर्वव्यापी एनर्जी वापरून दुसऱ्याला हील करणं, ह्याला आपण रेकी म्हणतो. जी रेकी बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये वापरली जाते. परदेशांमध्ये खूप साऱ्या हॉस्पिटलमध्ये रेकीसाठी स्पेशल सेशन दिले जातात आणि डॉक्टर ते स्वतः सांगतात घ्या म्हणून. व हा जो आहे एखाद्या जागेची जी काही घटनेची जी रेकी करणे, म्हणजे फक्त ती जागा एक्झामाइन केली जाते किंवा ती जी घटना असते त्याचा अभ्यास करून ती घटना घडते. मग त्या रेकीशी ह्या रेकीचा काहीही संबंध नाही. आपण जी रेकी करतो ती सर्वव्यापी एनर्जीला आपण काय करतो, आपल्यातून फ्लो करण्यासाठी आपण चॅनल बनतो आणि दुसऱ्यांना, जगातल्या लोकांच्या कल्याणासाठी आपण त्याचा उपयोग करतो.
आपल्या लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, प्रॉब्लेम शिवाय लाईफच नाहीये, म्हणून आपण रेकीकडे वळतो किंवा म्हणून आपण आपल्या आयुष्यातली संकट दूर करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. आपले ज्या मनातले सगळे क्वेश्चन्स आहेत त्या सगळ्या क्वेश्चन्सची आपल्याला उत्तरं इथे मिळतात. कारण आपण 12 वर्ष तप करून एनर्जी मिळवू शकत नाही, आपण आपला संसार सोडून बाहेर पडू शकत नाही, म्हणून आपण काय करतो, असं हे एक सोपं माध्यम आहे की ज्याच्यामध्ये आपण आपल्या गुरुकडून नुसतं अट्युनमेंट घेऊन आपण ती एनर्जी स्वतःच्या हातातून फ्लो करू शकतो आणि स्वतःचं आयुष्य सुंदर बनवू शकतो. आपल्याला वेळ नाहीये ऋषीमुनींसारखं पर्वतावर जाऊन तपश्चर्या करून सगळं मिळवायला, म्हणून आपण ही सोपी पद्धत स्वीकारतो. आपल्या मनात विचार वाढलेत, शंका आहेत, तक्रारी आहेत, तर आपण ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी ह्या एनर्जीचा उपयोग करू शकतो. मनातला गोंधळ पूर्णपणे दूर होतो आपण ज्याला रेकीशी अटॅच होतो. आपण शांतता विसरलोय, आपण फक्त पळतोय पैशाच्या मागं, घराच्या मागं. मला घर बांधायचंय, मला पळायचंय, मला मुलांसाठी पैसे कमवायचेत, मला स्वतःचं करिअर करायचंय, त्यासाठी पैसे कमवायचेत. तर हे मिळवण्यासाठी, हे विचारांचं चक्र थांबवून यशाकडे वाटचाल करण्यासाठी आपण हे हिलिंग टेक्निकचा आपण उपयोग करणार आहे. हे असतं आपलं एनर्जी फील्ड. आपल्या शरीराभोवती जे आभा मंडल असतं, मी मगाशी तुम्हाला सांगितलं तुम्ही ग्राउंडिंग करता की नाही, ग्राउंडिंग केलं ते आपण ह्यासाठी केलं. कारण ही ऊर्जा जी आहे रेकीची ती आपण आपल्या आभा मंडलामध्ये घेणार आहोत. हे आहे आपलं आभा मंडल आणि आपल्या आभा मंडलामध्ये या प्रकारे प्राण फिरत असतो. प्राण म्हणजे रेकी. आता बघा, वारंवार चुका करणे, विसरणे, नात्यांमधला प्रॉब्लेम असतील, ह्या सगळ्यामधून तुम्ही बाहेर येणार आहे. 90 दिवस फक्त त्यासाठी द्यायचे आहेत आपल्याला. आता आपण व्हायब्रेशन्स कसे निर्माण करतो आणि आपल्याला स्वतःमध्ये काय बदल करायचे, बरोबर आहे. तर आपण ज्या वेळेला रागामध्ये असतो त्यावेळेला कुठे व्हायब्रेशन आहेत बघा, किती आहेत बघा, तुमच्यासमोर चार्ट आहे. आपण ज्यावेळेला आनंदात असतो त्यावेळेचे आपले व्हायब्रेशन बघा, आपण ज्यावेळेला शांततेत असतो त्यावेळेचे व्हायब्रेशन्स बघा, आणि ज्या वेळेला आपण युनिव्हर्स बरोबर अटॅच असतो त्यावेळेचे व्हायब्रेशन बघा. आपण ज्यावेळेला युनिव्हर्स बरोबर अटॅच असतो त्यावेळेला आपण 700+ मध्ये असतो. तुम्हाला कळावं म्हणून ते नंबर्स दिलेले आहेत. म्हणून ती जी अवस्था असते ती आनंदमय अवस्था असते, आनंदाची अवस्था असते. पण ज्या वेळेला समजा आपण सकाळी मुलं चालली आहेत आणि आपण चिडचिड केली, आपण त्रास करून घेतला, तर आपले व्हायब्रेशन्स किती खाली येतात बघा. 150 वर, 125 वर. जास्त ज्याच्या मनात भीती असते, एका मॅडमनी सांगितलेलं होतं की त्यांना खूप भीती वाटते, तर आपले व्हायब्रेशन्स कुठे जातात बघा, 100 वर जातात. बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला आपले हे व्हायब्रेशन्स मेंटेन ठेवण्यासाठी, एका आनंदाच्या स्थितीमध्ये राहण्यासाठी आपल्याला त्या युनिव्हर्सल फोर्सची मदत घ्यायची. कारण ज्या वेळेला तुम्हाला रेकीचे 5 सिद्धांत शिकवले जातील त्यावेळेला त्या 5 सिद्धांतांचा उपयोग करून आपण आपले व्हायब्रेशन्स 500च्या वर ठेवू शकतो. आलं लक्षात. तर ही जी अशी सुंदर एनर्जी आहे, ही सुंदर एनर्जी आपल्याला डॉक्टर मिकाओ उसुई यांनी शिकवलेली आहे. तर आता रेकी म्हणजे काय, तर रेकी म्हणजे पूर्वी जी काही प्राण ऊर्जा, पूर्वी ऋषीमुनींनी आपल्याला प्राण शिकवला. आपण आयुर्वेदामध्ये प्राण बघतो, बरोबर आहे. तर ही पूर्वापार चालत आलेली एक संस्कृती आहे की जी आपल्याला आपण कधी शिकली नाही, आणि पूर्वी गुरु शिष्य ह्या परंपरेमुळं आपण कायम काय राहिलो, ह्या शक्तीपासून दूर राहिलो. गुरु शिष्याच्या डोक्यावर हात ठेवायचे. पूर्वी गुरुकुलमध्ये ही विद्या शिकवली जात असे आणि त्यावेळेला ती फक्त गुरुकडून शिष्याकडे जायची, आणि त्यामुळे हळूहळू हळूहळू ती जी एनर्जी आहे ती काय झाली, लुप्त होत गेली आणि ती लोकांपर्यंत पोचलीच नाही. बरोबर आहे. ती जी एनर्जी आहे ती लोकांपर्यंत पोचलीच नाही, ती तिथंच कट झाली.
त्याच्यानंतर बुद्ध आले. बुद्धाने काय केलं, बुद्ध ज्या वेळेला जंगलामधून फिरायचे त्यावेळेला त्यांना जंगलामध्ये फिरत असताना कुणाला काटा लागायचा, त्यांचे जे शिष्य होते ते कधी आजारी पडायचे, त्यांना ताप यायचा, त्यावेळेला त्यांना त्यांच्यावर उपचार करायला लागायचे. त्यावेळेला बुद्ध काय करायचे, फक्त त्यांच्या त्या जखमेवर त्यांच्या डोक्यावर हात ठेवायचे आणि ती एनर्जी ते त्यांना द्यायची. बरोबर आहे. म्हणजे ही जी आपली रेकी जी आहे ही आपल्या पूर्वी ऋषी मुनींकडून आलेला हा वारसा आहे, फक्त तो आपल्यापर्यंत पोचला नाही. डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी तो सगळ्या जगापर्यंत पोचवला. त्यांनी त्याला एक नवीन स्वरूप दिलं आणि ती रिडिस्कवर केली. व ती रिडिस्कवर कशी झाली तर त्यांनी हे डॉक्टर मिकाऊ उसुई जे होते, हे मी हिस्ट्री टाकणार आहे ग्रुपवर, म्हणजे तुम्हाला ती लक्ष देऊन वाचता येईल. तर हे जे डॉक्टर मिकाऊ उसुई होते हे कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. जे ख्रिश्चन कॉलेज होतं त्याच्यामध्ये ते प्राध्यापक होते. आणि त्यांनी काय केलं, त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांना प्रश्न विचारला की पूर्वी कुठलेही साधू संत किंवा ख्रिश्चनांच्या मध्ये, ख्रिश्चन धर्मियांच्या मध्ये, परदेशामध्ये ज्या काही हिस्ट्रीज लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये हात ठेवलं की ती व्यक्ती बरी व्हायची, तर असं का, हा प्रश्न त्यांनी विचारला. आणि त्यांनी ज्या वेळेला तो प्रश्न विचारला त्यावेळेला डॉक्टरांना असा प्रश्न पडला, डॉक्टर मिकाऊ उसुई यांना, की असं खरोखर मी कधी हा विचारच केला नाही, तर असं का झालं असेल, असं का होत असेल. म्हणून त्यांनी त्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी त्या कॉलेजमध्ये राजीनामा दिला आणि त्यांनी त्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी ते बाहेर पडले. आणि ज्या वेळेला ते शोध घेण्यासाठी बाहेर पडले त्यावेळेला त्यांनी खूप ठिकाणी फिरले, बऱ्याच ठिकाणी ते फिरले. आणि मग त्यांना असं समजलं की इंडियामध्ये तिबेट आहे, तिथे रेकीचं काहीतरी बघायला मिळेल, ऐकायला मिळेल, ती एनर्जी काय आहे ही एनर्जी. म्हणून ते खूप देशांमध्ये फिरले, तिबेटमध्ये आले. तिथं बुद्धांचा जो काही लोटस सूत्र, कमळ सूत्र म्हणून जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये त्यांना थोडीशी माहिती मिळाली, पण ती पण त्यांना अपुरी होती. त्यांना त्यांचं त्याच्यामध्ये समाधान नाही झालं. म्हणून ते काय केले, परत त्यांनी आपल्या त्यांच्या जपानमध्ये परत गेले. जपानमध्ये परत जाऊन त्यांनी तिथे परत एकदा विचार केला की आता मी काय करू आणि काय केलं तर मला ही विद्या मिळेल. ज्या वेळेला त्यांनी जपानमध्ये गेले त्यावेळेला त्यांनी त्यांच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या असं लक्षात आलं की जर का मी ही विद्या मिळवायची असेल तर त्यांनी पूर्वीच्या ऋषीमुनींचा अभ्यास केला की ते बऱ्याच दिवस तपश्चर्या करायचे आणि मग त्यांना सिद्धी प्राप्त व्हायची. मग त्यासाठी त्यांनी खाणं पिणं सगळं सोडून दिलेलं असायचं आणि ते एक अशा निर्जन ठिकाणी जाऊन ते काय करायचे, तपश्चर्या करायचे. त्यांनी पण हाच निर्णय घेतला. त्यांनी तो निर्णय घेतला आणि ते माउंट कुरियामा म्हणून एक पर्वत आहे, तर तिथे जाऊन त्यांनी 21 दगड सोबत घेतले आणि ते तिथे निघून गेले. ते ज्या वेळेला तिथे निघून गेले त्यावेळेला त्यांनी त्या पर्वत शिखरावर बसून त्यांनी तपश्चर्या करायला सुरू केली. 21 दिवस त्यांनी तपश्चर्या केली, पाणी पिलं नाही, खाल्लं नाही आणि रोज एक दिवस गेला की तो दगड तो खाली टाकायचे. त्यांना 21 दिवस करण्यासाठी त्यांनी ते दगड ठेवलेले होते. ज्या वेळेला त्यांची ती तपश्चर्या पूर्ण झाली त्यावेळेला 21व्या दिवशी रात्री त्यांना असं वाटायला लागलं 21व्या दिवशी की आता मी जगू शकत नाही, आता माझा इथेच अंत होईल, कारण माझ्या अंगामध्ये तर एनर्जीच उरलेली नाहीये, माझ्याकडे ताकदच उरलेली नाहीये. म्हणून त्यांनी त्या दिवशी ते खूप दमलेले होते. त्या दिवशी 21व्या दिवशी रात्री त्यांना ते असे बेशुद्ध पडल्यासारखे झाले आणि त्यांना बेशुद्ध अवस्थेत त्यांना असं दिसलं की वरून एक प्रकाशाचा झोत येतोय आणि तो जोरात त्यांच्या आज्ञाचक्रावर येऊन आदळलेला आहे. हे त्यांना एक जोरात झोत येऊन आदळला. ते अशा अवस्थेमध्ये होते की त्यांना काहीही कळत नव्हतं. ते बराच वेळ त्याच अवस्थेमध्ये होते आणि ज्या वेळेला त्यांना जाग आली
त्यावेळेला त्यांच्या शरीरामध्ये एक वेगळीच एनर्जी जाणवत होती आणि त्यांना ती शक्ती त्यावेळेला मिळालेली होती, जी युनिव्हर्सकडून आपण घेणार आहोत. त्यानंतर ते उठल्यानंतर ते पळत 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 खाली आले पर्वतावरून आणि त्यांना ते तिथं गाव होतं, ते छोटंसं गाव आहे. तर तिथे त्यांना कळालं की मला खूप भूक लागली आहे आणि आता मला काय करायचंय, मला जेवायला पाहिजे. तिथं एक हॉटेल होतं म्हणून त्या हॉटेलमध्ये ते गेले आणि त्यांनी काय केलं, त्या व्यक्तीला जेवायला मागितलं. त्या हॉटेल मालकानं त्यांना सांगितलं की तुम्ही खूप दिवस झालं तुम्ही उपाशी आहात, तर तुम्हाला मी साधं जेवण, हलकं फुलकं खिचडी किंवा असं काहीतरी करून देतो. तर ते म्हणाले नाही, मला खूप भूक लागली आहे, मला जेवण पूर्ण पाहिजे. त्यांनी जेवण मागवल्यावर तिथे एक मुलगी होती, त्या हॉटेलवाल्याची नात होती, तर तिनं ते जेवण त्यांना आणून दिलं. आणून दिल्यानंतर डॉक्टर मिकाऊ उसूईंना भूक तर लागलेली होती, पण त्यांचं लक्ष त्या मुलगीच्या चेहऱ्याकडे गेलं आणि त्या मुलगीच्या चेहऱ्याकडे ज्यावेळेला त्यांचं लक्ष गेलं तर ती मुलगी खूप दुःखी चेहऱ्यानं आलेली होती. आणि तर त्यांनी त्या मुलीला विचारलं की तुला काय होतंय, तू का अशी उदास आहेस. त्या मुलगीनं सांगितलं की तिची दाढ दुखतीये आणि तिला सहन होत नाहीये. त्यावेळेला डॉक्टरांनी पहिल्यांदा त्या हॉटेल मालकाची परवानगी घेतली की मी तुमच्या नातीवर उपचार करू का, आणि मग त्या मुलीला विचारलं की मी तुला उपचार करू का. तर ज्या वेळेला तिनं हो म्हटलं त्यानंतर त्यांनी तिच्या गालावर हात ठेवला स्वतःचा आणि थोड्या वेळ त्यांनी तो ठेवलेल्या हाताचा परिणाम असा झाला की तिची दाढ दुखायची पूर्णपणे बंद झाली. त्यांना ज्या वेळेला ते डोंगरावरून खाली पळत आले त्यावेळेला त्यांना ठेच लागलेली होती. ते ठेच लागल्यावर सुद्धा आपण काय करतो, असं घट्ट पकडतो. तरी त्यांचा अंगठ्याला घट्ट पकडलेलं, तर तो अंगठा म्हणजे त्यांना सेकंदभर सुद्धा लागलं नाही, त्यांच्या अंगठ्यातून रक्त वाहायचं ऑटोमॅटिकली थांबलं. तर म्हणून मग त्यांनी ही जी त्यांना शक्ती मिळालेली होती त्यासाठी त्यांनी काम करायचं ठरवलं. आणि हे काम त्यांनी कसं केलं पुढे ते आपण उद्या बघणार. आता शेवटचे 5 मिनिटं आहेत. उद्या मला तुम्हाला हे पण सांगायचंय, 1.5 तास झाला ना माझ्या मते. तर आणि उद्या मला तुम्हाला हेही सांगायचंय की आपल्या ह्याच्यामध्ये वेदांमध्ये रेकीचा उल्लेख आहे. ते श्लोक पण तुम्हाला मी उद्या सांगेन. ते श्लोक सांगायचे तर तेही सांगेन. चला, कोणाचे प्रश्न आहेत का, कुणाला बोलायचंय का, क्वेश्चन्स आहेत कुणाचे. बोलल्याशिवाय असं बरं नाही ना वाटणार. हा, बोला प्रतीक्षा मॅडम. म्हणजे माझं शरीर आहे ना, मला साथच देत नाहीये. म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम चालूच आहे माझ्या शरीराचे. आज हे दुखतंय, उद्या ते दुखतंय. म्हणजे काही ना काही अंगामध्ये इतकी पण ताकद नसते की मी स्वतःच काहीतरी करू किंवा जेवण करू की काय, असं म्हणजे इच्छाच नाही होते. असं सगळं मेल्यासारखंच झालंय शरीर. पण आज तुम्ही बसलाय ना इतक्या वेळ, आता मी 1.5 तास घेतेय बघा, तुम्ही बसलाय ना, कंटाळा आला का तुम्हाला? कंटाळा नाही आला, पण मला असं वाटलं की काहीतरी केलंच पाहिजे. म्हणजे मी आणि माझे मिस्टरच दोघच आहेत. आता मी नाही केलं तर त्यांना कोण घालणार. पण माझं शरीर मला साथ देत नाहीये. का असं होतं, आणि तरी मी घरात आहे, हाऊसवाईफ आहे. असं पण नाही की मी जॉब करते की मला त्रास आहे कसला, तरी शरीर. बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला त्रास होतोय खूप. तर एकच मिनिट, मी माझं पिन काढते. तर कसं आहे माहितीये का प्रतीक्षा मॅडम, मला आता माहित नाहीये, तुमचं बॅकग्राऊंड माहित नाहीये आता जस्ट, पण तुमचा ऑरा मला सांगतोय की तुम्ही खूप स्ट्रगल मधून आलाय. ओके, म्हणजे मी तुम्हाला आता बघतीये तर मला कळतंय, तुम्ही माझ्याशी बोलायला लागला की मला कळतं कुणाचा ऑरा कसा आहे. तर तुम्ही खूप स्ट्रगल मधून आला आणि त्या स्ट्रगल मधून जी काही नकारात्मकता तुमच्या आभामंडलामध्ये आली आहे, आभामंडल काय आहे हे आपण शिकणार आहे, तुम्हाला कळेल त्यावेळेला. पण ती जी आली आहे ती जात नाहीये, ती स्ट्रक झाली, तिथंच थांबली आहे आणि म्हणून तुम्हाला हे सगळे त्रास आहेत. एक लक्षात घ्या, आपल्याला आजार कधी पण इझिली होत नाहीत. ते खूप वर्षापासून जे साठत आलेलं असतं ना सगळं, ते बाहेर येतं. मग भले ते तुमच्या मनात असू दे, भले तुम्ही ते म्हणत असाल नाही मला काही वाटत नाही,
पण तुम्ही एक छोटासा जरी वाईट विचार केला तरी तो विचार आपल्याला चिटकून राहतो. किंवा तुम्ही कोणताही काहीही कुठल्याही बाबतीत विचार करा, ते आपलं कर्म घडतं आणि ते जे असतं ते आपल्याला बांधून ठेवतं. मग ते आजार म्हणून वर येतं. तर आता तुमचे दिवस संपलेत. तुम्ही ज्या अर्थी या इथं माझ्या समोर आहात त्या अर्थी तुम्हाला 100% फरक पडणार आहे. फक्त आता तुम्ही माघार घेऊ नका. जर तुम्ही आता लेवल 1 कराल आणि म्हणाल नाही मॅडम मला पुढचं जमत नाहीये, तर प्रॉब्लेम काय होईल की मग तुम्ही त्यातनं बाहेर नाही पडणार. कारण तुमचं जे लेवल 1 ला आपण जो अभ्यास करतो तो फक्त 10% काम करतो. पण जर का लेवल 2 ला 3 ला तुम्ही गेलात तर तुम्ही 100% काम करायला शिकाल स्वतःवर आणि दुसऱ्यांवर पण. तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या मिस्टरांनाही खूप सपोर्ट कराल, खूप त्यांना बरं कराल. तुमच्याकडे जेवढी एनर्जी तेवढी त्यांना द्याल. तर म्हणून तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला माघार नाही घ्यायची, तुम्हाला कंटिन्यू करायचंय. आणि आता जर तुम्ही इथे आलायत, एक पाऊल उचललंय तर आणखी 4 पावलं उचलायची. एक लक्षात घ्या, मी तुम्हा सगळ्यांना सांगते की मी ऍडव्हर्टाईज करत नाहीये. मला फक्त तुम्ही लेवल 1 ला तुम्हाला मला कल्पना देणं भाग आहे की तुम्ही 10%, आपण पहिलीत आहोत, पहिलीतल्या मुलाची एनर्जी काय असते, आलं का लक्षात? तर तुम्हाला कंप्लीट करायचंय तर तुम्ही स्वतः एनर्जेटिक व्हाल आणि तुम्ही दुसऱ्यांना पण एनर्जी द्या. लक्षात आलं? तुम्ही आज 1.5 तास बसलात, खरोखर मला बरं वाटलं की तुम्हाला इतका त्रास होत असून पण तुम्ही ऐकलंय. तर कंटिन्यू करा, सोबत राहा, तुम्हाला खूप छान वाटेल. आणि शक्तिपात झाल्यानंतर तर खूपच फरक पडतो आपल्या शरीरामध्ये, 100% पडतो. औषध गोळ्याचाही काही मला असं काय होत नाही. औषध गोळ्या पण लागू होत नाही. अटॅचमेंटचा होईल बघा तुम्ही. मला तुम्ही रविवारी सांगाल. ओके, रविवारी परत बोलाल तुम्ही. हो चालेल. ओके, थँक्यू मॅडम. हा बोला, सुजाता मॅडम बोला. गुड इव्हनिंग मॅम. हा गुड इव्हनिंग, बोला. मॅम म्हणजे अं, मला पण हाच त्रास आहे, हाच कमी होईल का ह्यासाठीच. हो आणि हो, मी काल होईल होईल 100%. मी परवा म्हणलं ना तुम्हाला, तुम्ही इंट्रोडक्शनच्या सेक्शनला होता ना. करले मॅम की मला टॅबलेट्स पण चालू आहेत. पण एक आता सांगू, मला राग मानू नका, मी जरा स्पष्ट बोलते. कुणीच राग मानू नका, माझं नेचर थोडंसं असं आहे की मी स्पष्ट बोलते. हो मॅम, तुम्ही स्पष्ट तर बोलू सुजाता शकता. मॅडम, आज मी जे ग्राउंडिंग घेतलं ना त्यावेळेला तुम्ही ग्राउंडिंग केलं नाहीत. तर नाही प्लीज, केलं मी हा प्लीज असं करू मॅम. नका. माझ्या मुली नाही नाही, ऐकून घ्या. माझ्या मुलीचं लग्न झालंय, त्यामुळे जे माझी आहे ती निघालीत ना, मग त्यामुळे मी म्हणलं की मनाला म्हणलं की तुमचा जे व्हिडिओ आहे ना तो मी संध्याकाळी हा अटेंड ठीक करणार. आहे, मग ठीक आहे, मग करून घ्या, पण ते आज करा. नाही मॅम, मला आज आणि उद्याच फक्त टाइम पाहिजे. परवापासून मी पूर्ण फ्री आहे. हा मग पण तुम्ही जे मी सांगितलं ते केलं तर तुम्हाला रिझल्ट पाहिजे ना, मग तुम्ही करायला पाहिजे. नाही मॅम, मी बरोबर आहे तुमचं. मी ग्राउंडिंग नाही केलं का तर ते निघाले होते ना हा पुण्याला ठीक आहे, जाणार म्हणून, आपल्या ठीक मुली आहे, ते आले होते म्हणून. ओके ओके, स्वीकार आहे. पण तुम्हाला फक्त मला सांगायचंय की तुम्हाला करा, प्रामाणिकपणानं करा. आणि मला तुम्ही संडेला सांगा नाही मॅम, तुमच्या. मला हा, यातून बाहेर पडायचंय. तुमचे मला प्रॉब्लेम एकच मी तुम्हाला विश्वास देते ना की संडेला तुम्ही मला सांगाल की मॅडम मला फरक पडायला लागलाय, सुरुवात झालेली हो आहे. मॅम, उद्या मी ट्रॅव्हलिंग मध्ये आहे, पण परवा मी बरोबर अटेंड करते. चालेल उद्याचा दिवस चालेल, हा, चालेल. रेकॉर्डिंग ऐकाल खरं. ओके ओके. हो हो, आणि ते मला टॅबलेट पण आहेत मॅम. हो म्हणजे हो, माझी टॅबलेट मुलगी कुणीही बंद करायच्या नाहीयेत, लक्षात घ्या. कुणीही टॅबलेट बंद करायच्या नाहीत. डॉक्टरांना दाखवून सल्ला घेऊन नंतरच बंद करायच्यात. आणि डॉक्टर स्वतः बंद करतील तुमच्या, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही स्वतःवर काम करायला सुरू केलं ना, डॉक्टर स्वतः तुम्हाला म्हणतील अरे तुमचं तर सगळं नॉर्मल आहे, बास करा म्हणतील टॅबलेट घ्यायच्या. करेक्ट? लक्षात आलं सगळ्यांच्या? टॅबलेट कुणीही बंद करायच्या नाहीत. कारण कुणाला हाय बीपी असतो, कुणाला आणखी काही त्रास असतो, तर अचानक कोणती गोष्ट बंद करू नका. ठीक आहे? मॅम, ओके. मी लिव्ह करू शकते हो का? हो, तुम्ही लिव्ह करा मॅडम, लिव्ह करा. ओके, बाय. थँक्यू मॅम, बाय. हा, अजय सर बोला. बोला सर. नाही, अनम्यूट करा सर, अनम्यूट करा. हा बोला सर. हा, नमस्कार मॅडम.
नमस्ते नमस्ते. मॅडम माझं ऍक्च्युली प्रॉब्लेम काय एन्झायटी खूप आहे तुम्हाला. काय आहे? एन्झायटी प्रॉब्लेम. ओके. एन्झायटी खूप आहे तुम्हाला. ऍक्च्युली घशाचा प्रॉब्लेम मला खूप आहे, खूप वर्ष झाले. हा ठीक आहे ना सर, पण तुम्ही जर का हे रेग्युलर करत असाल ना, तुमचं हळूहळू कमी होऊन जाईल. हो तेच म्हटलं, माझा खूपच प्रॉब्लेम आहे. पण पण बेसिक- पण तुम्ही माझ्या मते आता ड्युटीवर आहात, बरोबर आहे ना? हो हो हो. तेच मग म्हटलं. आता आज संध्याकाळी परत तुम्ही ग्राउंडिंगचं प्रॅक्टिस कराल आणि ते प्रॅक्टिस तुम्ही रोज कराल. ओके मॅडम. कारण तुम्हाला जर तुमची एन्झायटी कमी करायची आहे, तर तुम्हाला ग्राउंडिंग रोज केलं पाहिजे. ठीक आहे मॅडम. ठीक आहे. ओके मॅडम. मी पूर्ण ऐकलं नाही व्यवस्थित, पण मला व्हिडिओ आज शेअर करा ना. हा, आज तो व्हिडिओ ग्रुपवर येईल. तुम्ही सगळे ग्रुपवर आहात असं मी कन्सिडर केलेलं आहे. तर तुम्हाला तो ग्रुपवर जे रेकॉर्डिंग येईल ते परत संध्याकाळी ऐकाल आणि ते जे मेडिटेशन आहे ते कराल. ओके मॅडम. बाकी पुढचा गायडन्स सगळा ग्रुपवर येईल. बाकीचे मेडिटेशन येतात ग्रुपवर. ठीक आहे. ओके मॅडम. थँक्यू. ओके ओके. थँक्यू. हा, हे मला सर तुमचं नाव नाहीये, अनम्यूट करा सर. झिओमी 2322328. ज्यांना गडबड असेल ते लिव्ह करू शकतात. जे जॉबवर आहे, जे बिझी आहेत ते लिव्ह करू शकतात. हा सर बोला. झिओमी सर, तुम्ही मगाचपासून मला हात दाखवत होतात पण हँडरेस केलेलं नाहीये. मॅडम मी बोलतो. एक मिनिट, संजना मॅडम थांबा. एक सर आहेत, त्यांना ते बोलतायत, मग तुम्हाला देते. हा, झिओमी 23028. मला तुमचं नाव माहित नाहीये, तुम्ही अनम्यूट कराल. मी तुम्हाला क्लिक केलं, खरं ते होत नाहीये. सर, मोबाईलवर कडेला असं एक चिन्ह असतं स्पीकर सारखं, त्याच्यावर क्लिक करा. आता मी तुम्हाला अनम्यूट तर नाही करू शकत इथून. हा, तुमचं नाव सर मला माहित नाही. पियुष मॅडम, हे संजना मॅडम बोला पहिला, मग मी पियुष मॅडम नाव ऑन करते. हा, बोला संजना मॅडम. हा, संजना मॅडम बोला. हॅलो. हा, बोला. हा मॅडम, मला पण शारीरिक असा त्रास आहे. हा, पण मी पण ही आता जरा ब्रह्मांडाचं नाही का युट्यूबवर बघून बघून 1 महिना झालं मी माझ्या पद्धतीनं ट्राय करते. बर. पण मला नाही का जास्त आवड निर्माण झाली त्यात पण आता. आणि मला एक 50% तरी म्हणजे प्रॉब्लेम मध्ये मला फरक चांगला जाणवतोय. आणि तुमचं मी फेसबुकला बघितलं आणि म्हटलं आता काही करून या मॅडमला जॉईन करायचं. आणि मी छान. जसं ही तुम्ही लिंक वगैरे टाकताय तसं मी जास्त एक्साइटेड होती की कधी नाही का कधी लिंक ही होती. आणि त्यात माझा मोबाईल खराब झाला, त्यामुळे मी सुरुवातीचा एक अर्धा पाऊण तास काय ऐकलं नाही. मग त्याचा व्हिडिओ मला मिळेल का? हो, व्हिडिओ मिळेल मॅडम. सगळे रेकॉर्डिंग तुम्हाला मिळतील. तुम्ही त्याचं काय टेन्शन घेऊ नका. रेकॉर्डिंग सगळे येतात. ओके. तीन लेवल करायचं असेल तर मग काय फी वगैरे काय हा, असते का? नंतर ते तुम्हाला नंतर सांगितलं जाईल. आत्ताची ही लेवल तुम्ही जे समोर येते ना ते छान करत राहा. तुम्हाला पुढं मिळतंय. ओके. चालेल. तुम्हाला माहिती मिळेल. फक्त काय ग्रुपमध्ये आहात ना तुम्ही? हा, आहे. ओके, ठीक आहे. चालेल. आणि सकाळचं मेडिटेशन ते लाईव्ह होणार का? नाही, कुठलं मेडिटेशन म्हणताय तुम्ही? सकाळी जे पहाटेचे हा, ते नाही. आत्ता पहाटे मेडिटेशन नाहीये आपलं, अजून चालू नाहीये. काही मेडिटेशन, काही बॅचेस ह्या स्टेप बाय स्टेप सुरू होतात, कंटिन्यू चालू नसतात. मेडिटेशन चालू होईल त्यावेळेला तुम्हाला सांगितलं जाईल. ग्रुपवर येतात मेसेज. काही असतात आठवड्यातले फ्री असतात, नवरात्रामध्ये असतं, असे फ्री मेडिटेशन भरपूर सारं काय असतं. ओके. तुम्हाला मिळतील, सगळ्या सूचना मिळतील. ओके, बाय. ओके. थँक्यू. हा, बोला पियुष मॅडम. मॅडम नमस्कार. हा, कुठून आहात मॅडम तुम्ही? मी बुलढाणा जिल्हा, जळगाव जामोद. ओके.
तुम्हाला कसं काय मिळालं हे ऍडव्हर्टाईज वरून जॉईन झाला? मॅडम मी नेहमी ते म्हणजे माझ्यामध्ये नकारात्मक दोन जास्त आहे. काही झालं की नकारात्मक विचार जास्त होते. एक दिवस तुमची ऍड पाहिली फेसबुकला, जॉईन केलं. म्हटलं आपल्याला जे पाहिजे तेच मिळाल. ओके, बरं झालं, चांगलं आहे. पण तुम्ही शारीरिक केलं पाहिजे खरं. बोला. हो, करेल करेल. आज पण तुम्ही ग्राउंडिंग केलं नाहीये, संध्याकाळी करा. करेल ना मॅडम, करेल. ओके ओके. मॅडम दुखणं, शारीरिक दुखणं जास्त आहे. एक झालं की एक, एक झालं की एक. आता सध्या कान दुखत आहे, ट्रीटमेंट चालू आहे. पण याच्यातून बरं होईल का माझं दुखणं, असं विचारायचं होतं. हो हो, बरं बरं होईल मॅडम, खूप फरक पडेल. थँक्यू. तुम्हाला आणि दुसरी गोष्ट मॅडम, हा तुम्हाला ना तुम्हाला ना कानाचंच काय, तुम्हाला पूर्ण तुमच्या पूर्ण लाईफस्टाईल मध्ये बदल होईल. पूर्ण तुम्ही बऱ्या व्हाल. पण करत राहिलं ठीक आहे. पाहिजे हं. म्हणजे मी नुसतं म्हणणार बरं होणार, बरं व्हाल म्हणून, आणि मग तुम्ही काहीच नाही केलं तर बरं नाही होणार. नाही, करेल करेल. आणि मॅडम एक आहे की माझा असा विश्वास नाहीये, म्हणजे बाहेर ब्रह्मांडावर विश्वास नाहीये. छोटासा मुलगा आहे, बाहेर गेला की याला काही होईल का, त्याला काही होईल का, नेमकं तेच होऊन जाते. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? सारखं चांगलं तुम्हाला नाही होत, वाईट हे बघा, गोष्ट आता होते. मी रोज तुम्हाला काही ना काहीतरी प्रोसेस सांगते ना. मगाशी जी प्रोसेस सांगितली ना मी, ती प्रोसेस करायला सुरू करा पहिल्यांदा. तुम्ही व्हिडिओ पाठवा मॅडम, हो माझ्यातून हो, म्हणजे काही मिस झालेलं आहे ते नाही पाठवा. नाही, ती प्रोसेस करा. ठीक आहे, थँक्यू. आणि तुम्ही काय करा, ती प्रोसेस करून सारखं लिहा. जोपर्यंत लिहा, आता 5 दिवस तर लिहा. मग तुम्हाला लक्षात येईल की नाही नाही, वर्क होतंय. माझी परीक्षा घ्यायची म्हणून बरं, लिहा. ठीक आहे मॅडम. ओके. धन्यवाद. हा, तर ते होऊन जाईल. थँक्यू. आता मी तुम्हाला थोडंसं हिलिंग देते. तुमचा कान दुखतोय तर तुम्ही काय कराल, तुम्ही हा लक्ष हा. द्याल. मग तुम्हाला वाटेल की नाही नाही, काहीतरी काम होतंय. ओके. बर. तुम्ही डोळे बंद करा आणि शांत बसा. शांत बसा, तुम्हाला खूपसं बरं वाटेल. मी त्यांना पिन करते काय थोड्या वेळ, बाकीच्यांना त्रास होईल पण पिन करते.
ठीक आहे, आता डोळे उघडा मॅडम. आणि कसं वाटतंय सांगाल मला? छान वाटते मॅडम, रिलॅक्स वाटत आहे. फरक पडला? जाणवलं काही? हो. ओके, थँक्यू. थँक्यू मॅम. असं तुम्ही स्वतः कराल स्वतःला. ठीक आहे. ओके. आता जेव्हा शांत होती तेव्हा सांगत होती रे की माझा कान लवकर बसू दे. नाही, म्हणूनच मे बी तुम्ही माझ्या समोर आल्या असाल. आणि आणि मी शक्यतो देत नाही कोणाला हिलिंग. मी ऑनलाईन मध्ये मी कधीच हा प्रयोग करत नाही. म्हणजे गरजच लागत नाही, विद्यार्थी शिकतात तर कधी नाही होत. पण ठीक आहे, तुमचं नशिबात होतं आज. तुम्ही माझ्या जुन्या विद्यार्थ्यांना विचारलं तर म्हणाले की मॅडमनी कधीच दिलं नाही, आज पहिल्यांदा दिलं मॅडमनी. ठीक आहे मॅडम. ओके, चालेल. थँक्यू सो मच. ओके, हो. अजून कोणाला काय विचारायचंय का? शंका आहे कोणाची? तुम्ही सर्वजण जोडले गेलात, आलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि उद्या परत आपण ह्याच वेळेला भेटणार आहोत. हे 5 दिवस तुम्हाला ऍडजस्ट करायचे. पुढचं लेवल 2 तुमच्या टायमिंग प्रमाणे आपण ऍडजस्ट करू. नाही दीक्षा मॅडम, नकोय तुम्हाला? बघू, मी बघते, पूल टाकेल, सगळ्यांचं जसं येईल त्याच्याप्रमाणे. ओके. सगळ्याजणी रात्री जरी असलं तरी मग काही जण झोपत असतात, काही जण जेवत असतात. सो मला प्रॉब्लेम होतो मग, कारण मी तुम्हाला सगळ्यांना बघत असते ना. ठीक आहे, बघू काय होतंय. तर तुम्ही सर्वजण जोडले गेलात याबद्दल खूप धन्यवाद. रेकी शक्ती तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो. थँक्यू. उद्या वही पेन घेऊन बसायचंय, कारण आपल्याला प्रार्थना लिहून घ्यायची आहे. दिवस सुरुवात कशी करायची त्यासाठी. ओके. आणि रेकीचा इतिहास बघायचा आहे, रेकीचे 5 सिद्धांत बघायचे आणि भरपूर हसायचं पण आहे. ओके, चला बंद करते. थँक्यू सो मच.